नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरु क्लासाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांना माझा नमस्कार. आज आपण विज्ञानचा दुसरा लेसन पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड, म्हणजे सजीव सृष्टी. यामध्ये आपण सजीवांची वेगवेगळी लक्षणं पाहणार आहोत. सजीव कशाला म्हणायचं, सजीव कोणकोणत्या गोष्टी आहेत, पृथ्वीवरती सजीव कसे राहतात, कोणकोणत्या प्रक्रिया त्यांच्याकडून घडून येतात, या साऱ्या प्रक्रियेबद्दल आपण या पाठात पाहणार आहोत. बघा, चित्र दिलेलं आहे. लिस्ट द थिंग्स सीन इन द पिक्चर. खाली एक चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्याची लिस्ट बनवायला सांगितलेली आहे. लिस्ट द थिंग्स सीन इन द पिक्चर म्हणजे पहिले त्या पिक्चरमध्ये ज्या गोष्टी दिसत आहेत, काय काय दिसत आहेत बघा, बघू. ढग दिसत आहेत, पक्षी दिसत आहेत, घराचं छप्पर दिसत आहे, दरवाजा दिसतोय, लाईट दिसते, फॅन दिसतोय, कपाट दिसतंय, बुक्स दिसत आहेत, मुलगा दिसतोय, मुलगी दिसते, वरांडा दिसतोय, कुत्रा दिसतोय, बॉक्स दिसतोय, समजलं, कोंबडा दिसतोय, कोंबडीची पिल्ली दिसत आहेत, नंतर कचरापेटी दिसते, झाडं दिसत आहेत, गवत दिसतंय, आहे की नाही. या साऱ्या वस्तूंची ना एक लिस्ट बनवायला सांगितलेली आहे. आणि मग काय करायचं आहे, ही लिस्ट बनवल्यानंतर से वेदर दे आर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स. आणि मग त्यातले लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग म्हणजे सजीव आणि निर्जीव कोणत्या गोष्टी सजीव आहेत आणि कोणत्या गोष्टी निर्जीव आहेत त्याची वेगळी लिस्ट करायची. म्हणजे सजीव गोष्टी एकीकडे त्यातून वेगळ्या करायच्या आणि निर्जीव गोष्टी त्यातून वेगळ्या करायच्या. अशा पद्धतीचा बिफोर यू रीड, म्हणजे तुम्हाला हा लेसन शिकण्याच्या अगोदर एक पूर्वज्ञान, तुम्हाला काहीतरी माहिती असावी. कॅन यू रिकॉल म्हणजे आठवून पहा किंवा थोडं आठवा. चित्रामध्ये विविध घटकाची यादी तुम्हाला दिलेली आहे, ती यादी करा आणि ती यादी केल्यानंतर त्यातमधले सजीव किती आहेत आणि निर्जीव किती आहेत ते ठरवा, असं तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीवाची लक्षणं. आता कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे लक्षणं आणि लिव्हिंग थिंग म्हणजे सजीव. देर आर मेनी काइंड्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल अराउंड अस. बघा, आपल्या अवतीभोवती म्हणजे आपल्या सभोवताली आपण आपलं आयुष्य जगत असताना, जीवन जगत असताना अनेक प्रकारचे प्राणी आणि अनेक प्रकारच्या वनस्पती आपल्याला दिसतात. कितीतरी प्रकार आहेत, आहे की नाही. जवळजवळ 87 दशलक्ष प्राणी आणि वनस्पतीच्या जाती या पृथ्वीतलावरती आहेत, असं आत्तापर्यंतचं संशोधन सांगतं. आता त्यामध्ये काय होतं माहिती आहे, काही बाबतीत त्यामध्ये साम्य असतं, वनस्पतीमध्येही तसंच असतं आणि प्राण्यामध्येही तसंच असतं. तर काही बाबतीमध्ये भेद असतो. भेद म्हणजे वेगळेपण, म्हणजे वेगळेपण असतं, सारखेपणही असतं. वनस्पती आणि प्राण्यांमध्ये सारखंपण आणि भेदही असतो. देअर आर मेनी काइंड्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल अराउंड अस. दे शो सम सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी म्हणजे काय रे, साम्य. आणि अँड सम डिफरन्सेस म्हणजे भेद, वेगळेपण. Yet with the help of certain feature we can tell that they are all living things. असं असलं तरी बघा, त्यांच्यामध्ये अनेक लक्षणं अशी असतात. बघा, प्रत्येक सजीव दिसायला वेगवेगळा असला तरी प्रत्येकाला नाक असतं, प्रत्येकजण चालू शकतो, प्रत्येकजण बोलू शकतो. काही साम्य आहे आणि काही भेद आहे. असं असलं तरी अशी काही लक्षणं त्या सजीवांच्यामध्ये असतात ज्याच्यामुळे ते आपल्याला लिव्हिंग वाटायला लागतात, म्हणजे सजीव वाटायला लागतात. दीज फीचर्स आर नॉट सीन इन नॉन लिव्हिंग. म्हणजे सजीवामधली ही लक्षणं आपल्याला नॉन लिव्हिंगमध्ये दिसत नाहीत. सच फीचर्स आर सेड टू बी द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. निर्जीवामध्ये ही वैशिष्ट्य दिसून येत नसतात. ही वैशिष्ट्य म्हणजे सजीवांची लक्षणं असतात, सजीवांची मुख्य लक्षणं असतात. आता या लक्षणांचं लेटेस्ट स्टडी दिस कॅरेक्टरिस्टिक्स, या लक्षणांचा आपण इकडे वापर म्हणजे विचार करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. चित्र पुन्हा एकदा बघून घ्या आणि पॉज करायचा व्हिडिओ आणि सांगितल्याप्रमाणे त्याची लिस्ट बनवायची, सजीवांची एक आणि निर्जीवांची एक. त्या चित्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी सजीव बनत आहेत आणि निर्जीव बनत आहेत हे बघायचं प्रत्यक्ष. आणि मग प्रत्यक्ष त्याची लिस्ट तयार झाली, तशा लिस्ट तयार करायच्या. म्हणजे थोडे आठवा, करून पहा, हे सारं दिलेलं असतं, निरीक्षण करा. हे साऱ्या कृत्या ज्या आहेत छोट्या छोट्या सांगितलेल्या त्या करायच्या, वहीमध्ये लिहायच्या, त्याचे फोटो काढून मला पाठवायचे. ओके. आणि मग पुढे जायचं. पुढे बघा, 2.1 ही आकृती पाहिली, व्हेरियस थिंग्ज इन आवर एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमधल्या या साऱ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यात काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत, ते तुम्ही
डिफरन्शिएट करायचे आहेत, म्हणजे वेगळ्या काढायच्या आहेत. पुढे कॅन यू टेलमध्ये दिले, तुम्ही सांगू शकता, सांगा पाहू असं म्हणतात. हे जे सदर आहे ते सुद्धा थोडं आठवासारखंच असतं, पूर्वज्ञान आपणाला असावं म्हणून. काय विचारले रे, व्हॉट डिफरन्सेस डू यू सी बिटवीन द यंग वन्स अँड द ॲडल्ट इन द पिक्चर. म्हणजे चित्रामध्ये पिल्ला आणि प्रौढ यांच्यामध्ये तुम्हाला काय जाणवतं आहे, म्हणजे कोणत्या पद्धतीचं फरक जाणवतो आहे असं विचारलेलं आहे. म्हणजे चित्रातील पिल्ली दिसत आहेत की नाही, काही पिल्ली दिसत आहेत तुम्हाला, कोंबड्याची पिल्ले आहेत, कुत्र्याचं पिल्लं आहे, आणि प्रौढही दिसत आहेत, म्हणजे मोठी माणसंही दिसत आहेत. खाली बघितली तुम्ही, कुत्र्याचे 3 स्टेजेस दिलेले आहेत बघा. पहिल्यांदा पिल्लू दिलेलं आहे, नंतर काय दिलेलं आहे, थोडा मोठा झालेला कुत्रा दिलेला आहे, नंतर काय दिलेलं आहे, अजून मोठा झालेला, प्रौढ झालेला, वाढलेला पूर्ण, नंतर लहान मूल दिलं आहे, मग त्याच्यापेक्षा मोठे, त्याच्यापेक्षा मोठी म्हातारी माणसं 2 दिलेले आहेत. आता हे जर पिक्चर पाहिलं तर तुम्हाला काय दिसतं, पिल्ला आणि प्राणी यांच्यात कोणकोणते फरक दिसतात असं विचारलेलं आहे. प्रश्न असा विचारलेला आहे, व्हॉट डिफरन्सेस डू वी सी बिटवीन द यंग वन्स अँड द ॲडल्ट. ॲडल्ट म्हणजे प्रौढ, यंग वन्स म्हणजे मुलं, लहान मुलं, इन द पिक्चरमध्ये. ओके. आता बघा, त्याचं उत्तर असं आहे की पिल्लं आकारानं, उंचीनं, वजनानं कसे असतात रे, सांगा बघू. मोठ्या माणसांपेक्षा कमी असणार ना. पिल्लं जे असतात ते आकारानं कमी असतात, उंचीनं कमी असतात, वजनानं कमी असतात. समजते तुम्हाला. ती पिल्लं जी असतात ना ती पूर्णपणे आईवडिलांवर अवलंबून असतात. प्रौढ प्राणी तसं नसतं. प्रौढ प्राण्यांच्याकडे ताकद असते, स्वतंत्रपणे राहू शकतात, स्वतःचं अन्न ग्रहण करू शकतात. समजलं. पिल्ली कशी असतात, लहान पिल्ली असतात ते अल्लड असतात, खेळत असतात अल्लडपणामध्ये. प्रौढ तसं करू शकतात का, नाही. असा बराचसा डिफरन्स असतो. समजलं. तो आपल्याला सांगता आला पाहिजे. हा डिफरन्स ज्याला सांगता येतो ना, म्हणजे सहज सांगता आला पाहिजे. असं काही फार मोठी गोष्ट आहे असं त्यामध्ये नाही आहे. म्हणजे फार छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी आपणाला नीट सांगता आल्या पाहिजेत. समजतंय का सर्वांना. तर अशा पद्धतीनं हा जो भाग असतो, म्हणजे कशाचा म्हणतो आपण याला, डिफरन्स म्हणतो, म्हणजे वेगळेपणाचा हा भाग आपण पाहिला. आकृती पाहिली तुम्ही. मोठं एक झाड आहे, छोटं एक झाड आहे. छोटं झाड आकारानं, उंचीनं, वजनानं तसंच असतं ना सर्वच प्राण्यामध्ये आणि पक्ष्यांमध्ये आणि वनस्पतीमध्ये. जी छोटी असतात त्यांचा आकार लहान असतो, उंची लहान असते, वजन कमी असतं, ते दुसऱ्यावरती अवलंबून असतात, आहे की नाही. असा अनेक फरक आपल्याला अनेक प्रकारचा दिसतो. ग्रोथ इन लिव्हिंग थिंग्स म्हटलेलं आहे. अशी वेगवेगळी ही लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत अशा पद्धतीनं आपली वाढ होत जाते. ओके. समजते तुम्हाला. तर ही वाढ आपल्याला आज आज शिकायची आहे. म्हणजे वाढ कशा पद्धतीनं होतं बघा. काही लहान मुलं आहेत, काही मोठी माणसं आहेत. म्हणजे वाढत गेली की नाही. कुत्र्याचं पिल्लू छोटं होतं, आता वाढत गेलेलं दिसलं की नाही तिसऱ्या पिक्चरमध्ये. तशा पद्धतीनं वाढ कशी होते. वाढ हे सजीवाचं लक्षण आहे बरं का. अ बेबी ग्रो अप टू बिकम ॲन ॲडल्ट पर्सन. म्हणजे जे लहान मुलं असतं, बाळाची वाढ होऊन त्याचं प्रौढ स्त्री किंवा पुरुषात रूपांतर होत असतं. वुमन और मॅन म्हटलेलं आहे, म्हणजे स्त्री आणि पुरुष. ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ द बेबी गेन्स इन हाईट, वेट अँड स्ट्रेंथ. बघा, जेव्हा त्यांची वाढ होत असते ना, तेव्हा वाढीच्या काळामध्ये कोणतीही बेबी असो, प्राण्यांची, मनुष्याची, झाडाची, वाढीच्या काळात उंची, वजन, ताकद इत्यादीमध्ये वाढ होत जाते बरं का. हे लक्षात ठेवायचं. कशा कशामध्ये वाढ होते. त्यांच्या हाईटमध्ये. बेबी गेन इन इट्स ग्रोथ पिरियड द बेबी गेन इन हाईट, वेट अँड स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे ताकद, वेट म्हणजे वजन, हाईट म्हणजे उंची. इन द सेम मॅनर, म्हणजे अशाच पद्धतीनं ऑल ॲनिमल ग्रो इन टू ॲडल्ट्स इन अ सर्टन पिरियड. अशाच पद्धतीनं सर्व प्राण्यांची काय होते, वाढ होते आणि त्याचं रूपांतर प्रौढात होतं. प्रौढात होण्यास त्याचा ठराविक कालावधी लागतो. ठराविक कालावधीमध्ये छोट्या पिल्लाचं रूपांतर प्रौढ माणसात होतं. माणसाची अशी जी वाढ आहे, पुढं म्हटलेलं आहे बघा. इन द सेम मॅनर ऑल ॲनिमल्स ग्रो इन टू ॲडल्ट्स इन द सर्टन पिरियड. जनरली ह्युमन रिक्वायर्स 8 to 21 years फॉर दिस ग्रोथ. जनरली माणसामध्ये अशा वाढीला सर्वसाधारणपणे 18 ते 21 वर्ष लागतात. म्हणजे 18 ते 21 वर्षापर्यंत आपली वजन, उंची वाढत असते. तिथून पुढे ती स्टॉप होते. समजलं. पुढे बघा. फाइंड आउट हाऊ लॉंग इट टेक्स द यंग वन्स ऑफ हेन
म्हणजे कोंबडी, गाय, कुत्रा यांची पिल्लं प्रौढ होण्यास किती कालावधी लागतो याबद्दल माहिती मिळवायला सांगितलेली आहे. फाइंड आउट हाऊ लॉंग इट टेक्स फॉर द यंग वन्स ऑफ हेन्स, क्रोज, डॉग्स टू ग्रो इन टू ॲडल्ट्स. म्हणजे तुम्हाला ती माहिती मिळवायला सांगितलेली आहे. ओके, म्हणजे कुत्रा, मांजर या साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या साऱ्या गोष्टी, कुत्र्याची, मांजराची कशा पद्धतीनं वाढ होत असते, किती वर्षात होत असते, म्हणजे आपल्या एवढा वेळ त्यांना लागतो का, असे अनेक प्रश्न आहेत आहे की नाही. कोंबडीची पिल्लं असतात ती प्रौढात रूपांतरित होण्यासाठी त्यांना खूप कमी वेळ लागतो, म्हणजे काही महिने लागतात. आणि बाकीचं जर तुम्ही पाहिलं, कुत्रा 12 ते 18 वर्ष जीवन जगू शकतो. श्यामरग आहे तो 50 वर्ष जीवन जगतो. कासवाचे काही प्रकार आहेत ते 100 वर्ष जगू शकतात. म्हणजे प्रत्येकाचं वय वेगळं आहे, प्रत्येकाची वाढण्याची क्षमता वेगळी आहे, कुवत वेगळी आहे की नाही, डिफरन्सेस असतात, म्हणजे फरक असतो. नंतर ट्राय धिस दिलेला आहे बघा, म्हणजे एक प्रयोग करायचा आहे तुम्हाला, छोटासा एक प्रयोग दिलेला आहे. आता हा छोटासा प्रयोग काय सांगतोय बघा. टाय द थ्रेड टू द टीप ऑफ द पॉटेड सॅपलिंग. सॅपलिंग म्हणजे एक छोटंसं रोप घ्यायचं आहे, कुंडीमध्ये लावलेलं एखादं रोप. कीप द थ्रेड स्ट्रेच्ड अँड टाईट टू द पेग ऑर नेल अबोव द प्लांट. म्हणजे कुंडीमध्ये लावलेल्या एखाद्या रोपट्याच्या टोकाला एक दोरा बांधायचा छोटासा, थ्रेड म्हटलेला आहे बघा, थ्रेड म्हणजे दोरा, आणि तो ताणून त्या रोपाच्या वरच्या खिळ्याला बांधायचं. म्हणजे रोपाचं एक टोक आहे वरचं, त्याला दोरा बांधायचा आणि तो वर खिळ्याला बांधायचा. इतकं बी ताणायचं नाही की ते रोप तुटून जाईल, आहे की नाही. कुंटी किंवा खिळा असतो ना वरती, त्याला बांधून ठेवायचं. 10-15 दिवस बघायचं, निरीक्षण करायचं त्याचं. किती दिवस? व्हॉट डू यू ऑब्झर्व आफ्टर 10 to 15 days. 10-15 दिवस निरीक्षण करायचं त्याचं, आणि 10-15 दिवसांनी बघायचं काय फरक जाणवेल तुम्हाला. पहिल्या चित्रामध्ये बघा, आकृती 2.3 मध्ये पहिली जी कुंडी आहे त्याला दोरा बांधून वर खिळ्याला बांधलेला आहे की नाही, स्ट्रेच्ड थ्रेड म्हटलेलं आहे. आणि दुसऱ्यामध्ये तो दोरा आहे बघा, लूज पडलेला आहे. म्हणजे काय झालं असेल रे, रोपाची वाढ झाली आहे की नाही, त्यामुळं ताणून बांधलेला दोरा लूज पडलेला दिसतो. व्हॉट टेल्स अस दॅट द प्लांट हॅज ग्रोन टॉलर. याचाच अर्थ असा दिसतो की झाड म्हणजे ते रोप थोडंसं उंच वाढलेलं आहे. इन ऑल प्लांट्स इट इज मेनली द विड्थ अँड हाईट ऑफ द स्टेम ऑफ दॅट ग्रोथ्स. म्हणजे प्राण्यांमध्ये, वनस्पतीमध्ये काय होतं, सर्व वनस्पतीमध्ये प्रामुख्यानं खोडाची जाडी आणि उंची वाढत असते. समजलं, काय वाढत असतं? खोडाची जाडी आणि उंची. लक्षात राहील का? विड्थ जाडी, हाईट उंची, खोड जे असतं स्टेम म्हणतात त्याला. हे जे स्टेम असतं ना ते उंचीनं आणि जाडीनं वाढत असतं. ॲज दे ग्रो सम प्लांट्स डेव्हलप ब्रँचेस while अदर डू नॉट. म्हणजे वाढ होत असताना काही वनस्पतींना फांद्या फुटतात आणि काहींना फांद्या फुटत नाही. ब्रांचेस म्हणजे फांद्या. लक्षात राहील का? डेव्हलप म्हणजे फुटणे, विकसित होणे. कळतंय? सारे शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचे. मी शब्द सांगतोय तसे लिहून घ्यायचे. बऱ्याच वेळेला आपणाला लिहून घ्यायचं आहे म्हटलं की पॉज करायचा, व्हिडिओ पॉज करायचा आणि ते शब्द वगैरे लिहून घ्यायचे. ओके. डेव्हलप एक शब्द आहे. डेव्हलप म्हणजे फुटणे, ब्रँचेस फुटत असतात. पण काही असे असतात, नारळाचं झाड तुम्ही पाहिलं असेल, पाहिलं की नाही, तर त्याला फांद्या फुटतात का सांगा बघू? नाही. अशा पद्धतीनं काही झाडांना फांद्या फुटतात. वडाच्या झाडाला फांद्या फुटतात का रे? फुटतात. आंब्याच्या झाडाला फुटतात का? फुटतात. ओके. दो ऑल लिव्हिंग थिंग्स ग्रो, ॲनिमल ग्रो ओनली फॉर अ सर्टन पिरियड. बघा, सर्व सजीवांची वाढ ही होतच असते, पण प्राण्यांची वाढ जी असते ना, सर्टन पिरियड म्हणजे ठराविक वेळेपर्यंत, ठराविक काळापर्यंतच होत असते. प्लांट्स ऑन द अदर हँड ग्रो ॲज लॉंग ॲज दे लाय. वनस्पतीचं वेगळं असतं, वनस्पती त्याच्या विरुद्ध असते. वनस्पतीची वाढ, त्या वनस्पती जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत ती होत राहते. समजलं? कळलं का तुम्हाला? लाईव्ह म्हणजे जिवंतच नाही. ॲज लॉंग ॲज म्हणजे जोपर्यंत आहेत जिवंत तोपर्यंत वनस्पती वाढत जातात. पण आपली वाढ म्हातार होईपर्यंत होते का? नाही. 18 ते 21 वर्षापर्यंतच होते. द ग्रोथ ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑकर्स फ्रॉम विदिन द बॉडी. आता लिव्हिंग थिंग आहे म्हणजे जिवंत असेपर्यंत सजीव वनस्पतीची वाढ होते. प्राण्यांची वाढ तशी होत नाही. माणसाची वाढ फक्त 18 ते 21 वर्षापर्यंत होते. सजीवाची वाढ शरीराच्या अंतर्भागात होत असते. समजलं? सजीवांची वाढ कशी होते? शरीराच्या अंतर्भागात.
तिथे म्हटले बघा, द ग्रोथ ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑकर्स फ्रॉम विदिन द बॉडी, म्हणजे अंतर्भागात. विदिन द बॉडी म्हणजे अंतर्भागात. विच मीन्स दॅट ग्रोथ ऑकर्स इन ऑल पार्ट ऑफ द बॉडी. मग याचाच अर्थ असा आहे की शरीराच्या सर्व भागाची वाढ होत असते, म्हणजे एकाच कोणत्या भागाची वाढ होत नाही. खाली काही आकृतीमध्ये वनस्पती दिलेले आहेत, बघितले तुम्ही. या वनस्पती वडाचं रोप आहे आणि नारळाचं रोप आहे पहिल्या आकृतीमध्ये. 2.4 ही आकृती बघताय का तुम्ही पुस्तकात? बघा, जर पुस्तक एखाद्याकडे नसेल तर स्क्रीनवरती दिसतंय ते सर्व, आहे की नाही. तर 2.4 मध्ये ग्रोथ इन बनियन अँड कोकोनट ट्रीज असं म्हटलेलं आहे बघा. म्हणजे बनियन आणि कोकोनट ट्रीज दिलेले आहेत. बनियन ट्रीज आणि कोकोनट ट्रीज. पहिल्यांदा रोपटी दिलेली आहे, ती थोडीशी वाढलेली दिलेली आहे, आणि सर्वात मोठी सर्व वाढ झालेली दिलेली आहे ना. म्हणजे एक वृक्ष त्यातला असा आहे की त्याला फांद्या फुटलेल्या आहेत, एकाला फांद्या फुटलेल्या नाहीत. ओके, म्हणजे ग्रोथ जी असते ना, बनियन ट्रीची ग्रोथ जी असते ती ब्रांचेस वगैरे डेव्हलप होतात, पण नारळामध्ये म्हणजे कोकोनट ट्रीजमध्ये या ब्रांचेस डेव्हलप होताना आपल्याला दिसत नाहीत. पुढे बघा, यूज युअर ब्रेन पॉवर, म्हणजे काय रे, जरा डोकं चालवा. काय विचारलेलं आहे? व्हॉट डिफरन्सेस डू यू सी इन द ग्रोथ ऑफ ट्रीज लाईक द मँगो, बनियन, पीपल अँड दॅट ऑफ द बांबू, कोकोनट अँड टॉडी प्लांट्स. आता टोडी प्लांट्स म्हणजे काय माहीत आहे? ताड म्हणतात त्याला. टोडी प्लांट म्हणजे ताडाचं झाड. आंबा, वड, पिंपळ आणि बांबू, नारळ, ताड या झाडाच्या वाढीत कोणता फरक दिसतो? बघा, आंबा, वड आणि पिंपळ या झाडाच्या वाढत असताना फांद्या वाढत असतात, पण नारळ, बांबू आणि ताडीचं झाड यांना फांद्या नसतात. हा त्याच्यामधला फरक आहे. अशा पद्धतीनं वाढ जी आहे ती वनस्पतीमध्ये आणि प्राण्यामध्ये दोन्हीमध्ये होते. वेगवेगळ्या पद्धतीनं होते, वेगवेगळ्या स्टेजेसवर होते, वेगवेगळ्या कालावधीत होते, पण वाढ ही होत असते. वाढ हे वनस्पतींचं, सजीवांचं, वनस्पतीचं नाही, सजीवांचं सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे. महत्त्वाचं एक लक्षणापैकी वाढ ही एक लक्षण आहे. ग्रोथ इज द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स इन लिव्हिंग थिंग्स. म्हणजे लिव्हिंग थिंग्समध्ये ग्रोथ होणं, वाढ होणं. ग्रोथ म्हणजे काय रे? वाढ. बघा, तुम्हाला शब्द आले पाहिजेत. सेमीची जी मुलं आहेत ना, त्या सर्वांना शब्द जर आले तरच हे कळणार, नाही तर मग कसं कळणार? आणि नुसतं पाठ करून काही फार देण्यात राहत नाही. पुढे बघा, दुसरं आपण एज बघूया. या लेसनमध्ये ना आपल्याला एकूण किती ही लक्षणं सजीवांची पाहायची आहेत माहिती आहे तुम्हाला? सजीवांची किती लक्षणं आपण पाहणार आहोत? जवळजवळ 9 लक्षणं आपण सजीवांची पाहणार आहोत. त्यातलं एक झालं. कोणकोणती 9 लक्षणं आहेत माहिती आहे तुम्हाला? वाढ आहे, म्हणजे ग्रोथ आहे. नंतर कोणतं आहे सांगा बघू? ग्रोथ झाल्यानंतर अजून एक लक्षण आहे, ते म्हणजे अन्नाची आवश्यकता. वाढीसाठी अन्नाची आवश्यकता की नाही, नेसेसिटी ऑफ फूड फॉर ग्रोथ. नंतर आहे श्वसन, रिस्पायरेशन म्हणायचं त्याला. नंतर एक्सक्रीशन, समजलं? अशी 9 आहेत वेगवेगळी. एक्सक्रीशन झाल्यानंतर कोणतं आहे रे? रिस्पायरेशन किंवा रिप्रोडक्शन म्हणा. रिस्पॉन्सेस, स्टिम्युलेशन अँड मुवमेंट म्हणजे हालचाल करणे म्हणतात त्याला. नंतर रिप्रोडक्शन एक असतं. अशा पद्धतीनं हे वेगवेगळ्या प्रकारची ही लक्षणं, 9 लक्षणं आपल्याला पाहिजे आहेत. वाढ, अन्नाची आवश्यकता, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, चेतनाक्षमता, हालचाल, ठराविक आयुर्मान म्हणतात त्याला, आणि नंतर तंतुमय रचना. समजलं? अशा वेगवेगळ्या 9 लक्षणांचा आपण या लेसनमध्ये अभ्यास करणार आहोत. त्यातलं पहिलं झालं ग्रोथ. कोणतं होतं पहिलं? ग्रोथ. म्हणजे काय रे? ग्रोथ म्हणजे वाढ. आता यामध्ये दुसरं जे लक्षण आहे बघा, पेज नंबर 11 दुसरं लक्षण दिलेलं आहे की नाही? वाढीसाठी अन्नाची आवश्यकता. म्हणजे जी वाढ असते ना, त्यासाठी सजीवांना अन्नाची गरज असते. निर्जीवाला असते का रे? नाही. निर्जीवाची वाढच होत नाही, मग त्यांना अन्नाची गरज आहे का? नाही. आता बघा, ही अन्नाची गरज कशी भागवतात वनस्पती आणि प्राणी? प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. प्लांट्स म्हणजे काय रे? वनस्पती. वनस्पती काय करत असतात? सनलाईटच्या साह्यानं. सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशाच्या साह्यानं आपलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्लांट्स प्रोड्युसेस फूड फ्रॉम वॉटर, न्यूट्रिएंट्स इन द सॉईल अँड द कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द एअर. कळतं आहे? म्हणजे कार्बन डायऑक्साईड हवेमधला, नंतर मुळाने शोषून घेतलेलं खनिज आणि क्षार आणि पाणी,
आणि सूर्यप्रकाश यांच्या साहाय्यानं फोटोसिंथेसिस घडून येतं. समजलं. कार्बन डायऑक्साईड लागतो त्यासाठी, सनलाईट लागतं त्यासाठी, वॉटर अँड मिनरल्स लागतात त्यासाठी. मग फोटोसिंथेसिस घडून येतं, त्याला मराठीत प्रकाश संश्लेषण म्हणतात. आणि मग वनस्पती सूर्यप्रकाशाच्या साहाय्यानं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ओके, नक्की. धिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द लीव्ज ऑफ प्लॅन्ट्स. हे कुठं होतं? वनस्पतीच्या पानामध्ये. बघा, वनस्पतीची पानं कशी असतात रे? ग्रीन असतात ना, हिरवी असतात, कारण त्यांच्यामध्येच फक्त हरित लवक असतं, क्लोरोफिल म्हणतात त्याला. इट इज ब्रॉट अबाउट इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट. ही प्रक्रिया सनलाईट शिवाय होत नसते. विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. अजून क्लोरोफिल असल्याशिवाय होत नसते. म्हणजे या दोन गोष्टी फोटोसिंथेसिससाठी महत्त्वाच्या आहेत, क्लोरोफिल आणि सनलाईट. इन द लिव्ज कुठं असतात? हे पानामध्ये. धिस प्रोसेस ऑफ फूड प्रोडक्शन इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. म्हणजे हवेतला कार्बन डायऑक्साईड, मुळाच्या साहाय्यानं घेतलेलं पाणी आणि न्यूट्रिएंट्स आणि सूर्यप्रकाश, म्हणजे पानामध्ये असणारं हरित लवक, हे सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईडच्या साहाय्यानं फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण घडवून आणतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ड्युरिंग धिस प्रोसेस प्लांट्स गिव्ह आउट ऑक्सिजन. या प्रोसेसमध्ये वनस्पती म्हणजे प्लांट्स जे असतात ते प्लांट्स ऑक्सिजन बाहेर सोडतात हवेमध्ये. तो ऑक्सिजन आपण घेतो. समजलं ना? तो ऑक्सिजन कुठून येतो? हवेमध्ये. या फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये झाडं हा ऑक्सिजन तयार करून वातावरणात सोडत असतात, बरं का? माहीत पाहिजे ऑक्सिजन कुठून येतो तो. ड्युरिंग दिस प्रोसेस प्लांट गिव्ज आउट ऑक्सिजन. प्लांट्स अपेअर्स मेनली ग्रीन इन कलर ड्यू टू द क्लोरोफिल इन देम. वनस्पतीमध्ये हरित लवकं असतात आणि त्यामुळं प्रामुख्याने वनस्पती कसल्या रंगाचे असतात रे? हिरव्या. इथे एक वनस्पती दिलेलं आहे, फोटोसिंथेसिस. कशाच्या साहाय्यानं होतं फोटोसिंथेसिस? सनलाईट, कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड मिनरल्स आणि क्लोरोफिल. क्लोरोफिल कुठं असतं? पानामध्ये असतं. त्यांच्या साहाय्यानं या वनस्पती अन्न तयार करतात आणि या अन्न प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन मुक्त होतो, तो हवेत सोडला जातो. ओके, त्याला फोटोसिंथेसिस असं म्हणतात. पुढे बघा, पेज नंबर पुढचं कोणतं पेज आहे आता? 11 नंबरचं पेज. काढलं का सर्वांनी? हां, किंवा मग पुस्तक नसेल तर काय करायचं? स्क्रीनवरती बघा, 4 पिक्चर दिलेले आहेत, आहे की नाही? इनटेक ऑफ फूड बाय ॲनिमल. हे झालं वनस्पतीच. वनस्पती कशा घेतात? अन्न स्वतःच तयार करतात आणि राहिलेलं जे अन्न असतं ते साठवून ठेवतात. मग ते प्राणी त्याच्यावर जगत असतात. बघा, कावळ्यानं तोंडामध्ये मासा धरलेला दिसतो, आहे की नाही? मग कावळ्यानं जो मासा धरलेला आहे ना, तो मासा हे त्याचं अन्न आहे. म्हणजे प्राण्यापासून त्यानं हे मिळवलं, काय मिळवलं? अन्न मिळवलं. तर मासा हे त्याचं अन्न आहे. तर हे जे अन्न आहे ना, ते वेगवेगळे प्राणी वेगवेगळ्या पद्धतीने मिळवत असतात. दुसऱ्या पिक्चरमध्ये काय दाखवलं आहे बघा? कोंबडी. काय दाखवलेलं आहे? कोंबडी. आणि त्या गवतामधून त्या कोंबड्या काय करतायत? झुजत नाहीत, त्या भांडत नाहीत, त्या अन्न मिळवत आहेत. काय करतायत? अन्न मिळवत आहेत. नंतर वाघाचं चित्र दिलेलं आहे बघा. इनटेक ऑफ फूड. वाघ कशा पद्धतीनं करतो? म्हणजे तो प्राण्याची जंगलामध्ये शिकार करतो आणि शिकार केलेलं जे भक्ष्य आहे ते तोंडामध्ये पकडून चाललेलं एक चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. बघताय तुम्ही सर्वजण. नंतर घोडा आहे बघा, घोड्याचं चित्र आहे. आता घोडा काय करतोय रे? चरतोय, म्हणजे माळावरचं गवत खातोय ना. गवत हे त्याचं अन्न आहे. अशा पद्धतीनं हे प्राण्यांचं अन्न वेगळं. प्राणी दुसऱ्यावर अवलंबून आहेत. दिसतंय की नाही सर? प्राणी कुणावर अवलंबून आहेत? दुसऱ्यावरती. आणि वेगवेगळ्या वनस्पती मात्र स्वतःचं अन्न स्वतःच तयार करताना दिसत आहेत. कारण सांगू शकाल का रे? सांगा बघू कारण. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात का? कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असतं. ते फोटोसिंथेसिस घडवून आणतात सूर्यप्रकाशामध्ये आणि मग स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्राण्यामध्ये क्लोरोफिल आहे का रे? नाही. मग स्वतःचं अन्न स्वतः तयार होईल का? नाही. अशा पद्धतीनं प्राणी आणि वनस्पतीचं अन्न वेगवेगळ्या पद्धतीनं तयार होतं आणि ते इनटेक म्हणजे ते खातात. ओके. ॲनिमल्स हाऊ एव्हर डू नॉट हॅव क्लोरोफिल. प्राण्यांमध्ये क्लोरोफिल नाही. दे डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड. ते त्यांचं अन्न तयार करू शकत नाहीत. दे सर्च फॉर फूड. ते त्यांच्या अन्नाच्या शोधात भटकत असतात. ॲनिमल्स सच एज गोट. गोट म्हणजे काय रे? शेळी. नंतर काय? सीप म्हणजे मेंढी. हॉर्स म्हणजे घोडा. ॲनिमल्स सच एज गोट, सीप, हॉर्स etc. ग्रास म्हणजे ते काय खातात रे? हे प्राणी गवत खातात. तर वाघ काय करतो? वाईल्ड ॲनिमल्स सच एज टायगर अँड लायन मीट देअर
meet their need for food by hunting other animal which live on plants. सिंहासारखे जंगली प्राणी असतात ना, वाघासारखे, ते प्राणी वनस्पतीवर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करून खातात. पण शेवटी सर्व अन्न वनस्पतीपासूनच घेतात, आहे की नाही. वनस्पतीच अन्न तयार करू शकतात आणि त्यांच्यापासून मिळालेल्या अन्नावरतीच हे अन्नचक्र संपूर्ण सृष्टीचं चालू असतं. इकडे एक बॉक्स दिलेला आहे बघा, दिलेला आहे का, द इनटेक ऑफ फूड अँड द रिझल्टंट ग्रोथ इज ॲन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे काय माहिती, अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी जी वाढ आहे ती वाढ सजीवाचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. समजलं तुम्हाला. अशा पद्धतीनं हे प्राणी आणि वनस्पती वाढीसाठी अन्नाची गरज भागवतात. 2 लक्षणं पाहिली, म्हणजे वाढीसाठी अन्नाची गरज लागते आणि सजीवांची वाढ होते. आता तिसऱ्या लक्षणाकडे वळूया, रिस्पायरेशन. काय 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 आहे रिस्पायरेशन? तिसरं लक्षण, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण पाहतोय. त्यामधलं तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे तिसरं लक्षण काय आहे रे? रिस्पायरेशन. रिस्पिरेशन म्हणजे काय रे? श्वसन. मराठीत त्याला काय म्हणायचं? श्वसन. इकडे एक पानाची आकृती दिली आहे बघा, ऑब्झर्व अँड डिस्कस म्हणले, निरीक्षण करा आणि चर्चा करा. ओके, काय चर्चा करायचे? स्वतःच्या नाकासमोर हात धरायचा आहे बघा. होल्ड युअर हँड इन फ्रंट ऑफ युअर नोज और कीप युअर हँड ऑन युअर चेस्ट. व्हॉट डू यू फील? म्हणजे आपण नाकाच्या समोर असा हात धरला तर काय फील होतं रे आपणाला? हवा आत येते आणि बाहेर सोडली जाते आणि आत ओढली जाते, असं जाणवतं की नाही? किंवा चेस्टवर आपण हात ठेवला तर हृदयाचे बीट्स ऐकायला येतात बघा, हार्टबीट म्हणतात त्याला. काय म्हणायचं? हार्टबीट. म्हणजे आपला श्वास चालू आहे. समजलं? हवा घेतली जाते, सोडली जाते, घेतली जाते, सोडली जाते, आकुंचन प्रश्न होत असतं. ओके. नंतर दुसरा प्रश्न बघा, इफ वी ऑब्झर्व द स्लीपिंग डॉग, व्हॉट मोमेंट ऑफ इट्स बेली. बेली म्हणजे पोट. डू यू सी? तुम्ही पाहिलं कुत्रा कधी झोपलेला आहे आणि त्याच्या पोटाची हालचाल बघा, पोटाची हालचाल अशी धाप लागल्यासारखी वर खाली होत असते. तुम्ही कधी कुत्रा असा बसला ना सावलीला किंवा झोपलेला असला तर पहा, तो झोपलेला असताना सुद्धा कुत्र्याच्या पोटाची हालचाल होते, म्हणजेच तो श्वसन करत असतो. म्हणजे हवा आत घेणं आणि हवा बाहेर सोडणं, म्हणजे ऑक्सिजन आत घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं. आता बघा, लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. म्हणजे ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत, म्हणजे सजीव गोष्टी आहेत, त्या सजीव गोष्टींना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्सहेलिंग द कार्बन डायऑक्साईड फॉर्म्ड इन द बॉडी ड्यू टू यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रिस्पायरेशन. म्हणजे आपल्या सजीवांच्या शरीरामध्ये ऑक्सिजन आत घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. इनहेलिंग म्हणजे आत घेणं आणि एक्सहेलिंग म्हणजे बाहेर सोडणं. समजलं? कशामुळे रे? ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रिस्पायरेशन. ऑक्सिजनमुळं बाहेर घेणं, आत सोडणं, बाहेर सोडणं, आत घेणं, असं चालतं. त्याला रिस्पायरेशन असं म्हणतात. समजलं? थोडक्यात सांगायचं तर सजीवाला जगण्यासाठी ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता आहे आणि ऑक्सिजन शरीरात घेणे आणि त्यांच्या वापरातून शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड वायू शरीराबाहेर सोडणे याला श्वसन असं म्हणतात. ओके. पुढे बघा, ॲनिमल्स सच एज फिश म्हणजे मासा, स्नेक साप, माऊस, उंदीर, ETC हॅव स्पेसिफिक ऑर्गन फॉर रेस्पिरेशन. म्हणजे मासा, साप आणि उंदीर, आळी, झुरळ अशा प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक इंद्रियच असतात. वनस्पतीमध्ये मात्र तसं नसतं. वनस्पती त्यांच्या खोडाद्वारे श्वसन करते आणि पानाद्वारे सुद्धा सूक्ष्म छिद्र असतात पानावरती. इथं दाखवलेलं त्यासाठी जे चित्र दिलेलं आहे बघा, आकृती, अ लीप ऑफ प्लांट म्हटलेलं आहे ना, तर त्याच्यावरती छोटी छोटी पोर असतात, छिद्र असतात, दिसतेच बघा बारकाईनं पाहिल्यानंतर. त्यांच्या साह्यानं स्टेम आणि वनस्पतीचं पान हे रिस्पायरेशन म्हणजे श्वसन करत असतं. सूक्ष्म छिद्रावाटे पोअर्स म्हणतात त्याला. पोअर्स म्हणजे सूक्ष्म छिद्र. ऑन देअर स्टेम अँड लिव्ज म्हणजे ही छिद्र खोडावरही असतात आणि पानावरही असतात. आता मासे बघा नाकाच्या साह्यानं नाही करत, गिलच्या साह्यानं. त्यांच्याकडे 2 असतात सिस्टम माशाकडे. पाण्यात असतात तेव्हा गिलच्या साह्यानं, आणि कधी कधी पाण्यातला ऑक्सिजन कमी पडतो बघा, गढूळ पाण्यात वगैरे ऑक्सिजन नसतो तेव्हा ते वर असं तोंड वर काढतात बघा मासे. ते कशासाठी? हवेतला ऑक्सिजन घेण्यासाठी, म्हणजे नाकाच्या साह्यानं ते शोषण करू शकतात. माणूस मात्र नाकाच्या साह्यानंच रेस्पायरेशन करतो. अशा पद्धतीनं हे तिसरं लक्षण संपलं. समजलं?
कोणतं होतं? रिस्पायरेशन. म्हणजे मराठीत काय रे? श्वसन. रिस्पायरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे श्वसन हे सुद्धा सजीवाचं काय आहे? लक्षण आहे. 3 लक्षणं झाली बघा. वाढीसाठी अन्न लागणं आणि रिस्पायरेशन म्हणजे काय रे? म्हणजे श्वसन. आता कॅन यू रिकॉल खाली दिलेलं आहे बघा. आता आपल्याला पुढचं लक्षण पाहायचं आहे, एक्सक्रीशन. एक्सक्रीशन म्हणजे उत्सर्जन. त्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारलेत बघा. कॅन यू रिकॉल म्हणजे थोडे आठवा. इज ऑल द फूड वी एट युज्ड बाय द बॉडी. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे अन्न आपण खात असतो, म्हणजे खाल्लेलं संपूर्ण अन्न त्याचं आपल्याला पचन होतं का रे? आपण खाल्लेल्या सर्व अन्नाचा आपल्या शरीरामध्ये उपयोग होतो का शरीराला? असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपण खाल्लेल्या सर्व अन्नाचा त्याचं उत्तर आहे नो. शरीराला त्याचा उपयोग होत नाही. देअर इज नो यूज. समजलं? म्हणजे तसा यूज होऊ शकत नाही, करू शकत नाही. काही ना निरुपयोगी पदार्थ असतात आणि तसंच आपलं पचन होत असताना अपचलेलं म्हणजे न पचलेले काही पदार्थ असतात शरीरामध्ये, ते बाहेर टाकले जातात. माहीत आहे ना तुम्हाला? बरेच असतात. नंतर व्हॉट इज द अनयुज्ड पार्ट ऑफ फूड कन्व्हर्टेड इन टू. म्हणजे निरुपयोगी अन्नपदार्थाचं कशामध्ये रूपांतर होतं ते तुम्हाला तर माहीतच आहे. त्याला काय म्हणतात रे? विष्ठा किंवा मल म्हणतात. ही विष्ठा आपण शरीराच्या बाहेर टाकून देतो. उत्सर्जित पदार्थ म्हणायचं त्याला. काय म्हणायचं? विसर्जित पदार्थ, न पचलेलं अन्न किंवा अनयुजफुल सबस्टन्सेस. पुढे बघा, एक्सक्रीशन म्हणजे काय? म्हणजे एक्सक्रीशनला मराठीत म्हणतात उत्सर्जन. बघा, वेस्ट सबस्टन्सेस म्हणजे टाकाऊ पदार्थ. वेस्ट सबस्टन्सेस आर फॉर्म्ड ड्युरिंग द मेनी प्रोसेस दॅट टेक्स प्लेस इन द बॉडीज ऑफ ॲनिमल. म्हणजे प्राण्याच्या शरीरामध्ये अनेक प्रक्रिया घडून येत असतात आणि या अनेक प्रक्रिया घडून येत असताना वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळे पदार्थ बाहेर येतात. जसं आपल्या नाकातून शेंबूड येतो, समजलं, घाम येतो. हे सारेच काही म्हणजे टिकाऊ आपल्यासाठी उपयुक्त नसतात. मग दीज आर कॉल्ड एक्स्ट्रा अँड प्रोसेस. एक्सक्रेटा म्हणतात ते त्याला. एक्सक्रेटा म्हणजे उत्सर्ग म्हणायचं त्याला. काय म्हणायचं त्याला? उत्सर्ग. आता हा जो उत्सर्ग असतो, दीज आर कॉल्ड एक्सक्रेटा अँड द प्रोसेस ऑफ इलिमिनेटिंग देम फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रीशन. म्हणजे असे जे पदार्थ असतात शरीरामध्ये त्याला उत्सर्ग म्हणायचं. हे उत्सर्ग शरीराच्या बाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन असं म्हणतात. समजलं? प्राण्यामध्ये उत्सर्जनाचे विविध अवयव असतात. ओके. ॲनिमल हॅव स्पेसिफिक ऑर्गन फॉर एक्सक्रीशन. समजलं? जसं की गुदद्वार असतं, नाक असतं, कान असतात, तोंड असतं. नको असलेले पदार्थ आपण तोंडात जरी आले फेकून देतो ना, उलटी असते समजा, किंवा बडका असतो समजा, अनेक असतात. वेगवेगळ्या अवयवाच्या साहाय्यानं हे एक्सकर्शन होत असतं. समजलं? पुढे बघा, प्लॅन्ट्स टू एक्सक्रीट्स. प्लॅन्ट्ससुद्धा एक्सक्रिशन करतात. म्हणजे आपण कसे न पचलेले आणि टाकाऊ पदार्थ आपण शरीराच्या बाहेर टाकतो, तसं वनस्पतीही टाकतात. फॉर एक्झाम्पल, सम प्लॅन्ट्स हॅव लिव्ज इन स्पेसिफिक सीझन. बघा, बऱ्याच वेळेला आपण वनस्पतीची पानगळती म्हणतात त्याला, वनस्पतीची पानं गळलेली पाहतो. नको असलेलाच भाग आहे तो ते काढून टाकतात. वेस्ट सबस्टन्स स्टोअर्ड इन द लिव्ज ऑर प्लांट्स आर सेड अलॉंग विथ द लिव्ज. आणि अशा पद्धतीनं वेस्ट प्रोडक्ट जे असतात त्या वनस्पतीच्या शरीरामध्ये ते त्या पानाबरोबर निघून जात असतात. ओके. पुढे बघा, हे झाड पाहिलं तुम्ही? 2.8 अ ट्री सेडिंग्स लिव्ज. म्हणजे वनस्पतीची पानं गळून पडताना आपल्याला दिसलेली आहेत. वर पानच नाहीत बघा, अर्ध्या वनस्पतीला थोडीच पानं खाली आहेत. तर ते सुद्धा एक्सक्रिशनच आहे, म्हणजे उत्सर्जनच आहे. ओके. पुढे बघा, ट्राय धिस. टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॅग. एक प्रयोग करायला सांगितलेला आहे तुम्हाला, छोटीशी कृती करायची आहे. टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॅग्स. म्हणजे प्लास्टिक बॅग जी आहे ती प्लास्टिक बॅग घ्या. ट्रान्सपरंट म्हणजे आरपार दिसणारी. टाय इट ओव्हर द लीप ऑफ द प्लॅन्ट ॲज शोन इन द पिक्चर. बघा, पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे पानाच्या भोवती ती प्लास्टिकची बॅग बांधायची. ऑब्झर्व इट आफ्टर 6 to 7 hours. 5 ते 6 तासांनी बघायचं. व्हॉट डू यू सी? काय दिसतं रे तुम्हाला?
बघा, ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर कलेक्ट ऑन द इनसाइड ऑफ द बॅग. म्हणजे ती जी बॅग बांधलेली होती ना 5-6 तासानं, तुम्ही जर पाहिलं तर त्या बॅगेमध्ये आतल्या बाजूला ड्रॉपलेट्स म्हणजे पाण्याचे थेंब जमा झालेले तुम्हाला दिसतात. इट मीन्स, कुठून आले हे थेंब? त्याचा अर्थ असा आहे, इट मीन्स दॅट प्लांट्स एक्सक्रीट वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर. याचाच अर्थ पाणी, आपल्यामध्ये असलेलं जादा पाणी हे बाष्पीभवनाच्या स्वरूपात बाहेर सोडतं. ओके. एक्सक्रीशन इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. अशा पद्धतीनं उत्सर्जन हे सुद्धा एक सजीवाचं लक्षण आहे. ओके. चला पुढे बघूयाला आपण. आता बघा, यूज युअर ब्रेन पॉवर असं म्हटलेलं आहे. काय करायचं आहे रे? ब्रेन पॉवरचा वापर करायचा, म्हणजे जरा डोकं चालवायचं आहे ना. डोकं सर्वांच्याकडे का? सर्वांचं डोसकं आहे. हां, डोकं असलं की विचार करतं, अभ्यास करतं, आपलं काम दररोजच्या दररोज करतं. डोसकं असलं की फक्त केस वाढवतं हां, आणि भांग पाडण्यातच आणि आरशात बघण्यातच घालवतं. व्हॉट इज द स्टिकी सबस्टन्सेस सीन ऑन द स्टेम ऑफ द बाबूल अकेशिया ऑन ड्रमस्टिक ट्रीज. बघा, ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याचं झाड तुम्ही पाहिलं असेल किंवा बाबळीचं झाड पाहिलं असेल, तर या बाबळीच्या आणि शेवग्याच्या झाडावरती असा पदार्थ जमा झालेला तुम्ही कधी पाहिला आहे का? बाबळीच्या झाडावर डिंक म्हणतात त्याला. हा सुद्धा डिंकच असतो, पण हा जरा थोडासा पातळ असतो, असा खट्ट वाळलेला नसतो म्हणून शेवग्यावरचा. तर हे सुद्धा एक्सक्रिशनचेच भाग आहेत बरं का. एक्सक्रिशन ऑन द लिव्ज ऑफ प्लॅन्ट अशी एक आकृतीही सेपरेट दिलेली आहे, बघून घ्या ती. ओके. पुस्तक नसतील तर कशावर बघायचं आहे? स्क्रीनवरती आहेच सर. आता पुढे चला. ऑब्झर्व अँड डिस्कस म्हटलेलं आहे. म्हणजे काय रे? निरीक्षण करा आणि चर्चा करा. कशाचं निरीक्षण करायचं आहे? ही बघा, साईडला एक वनस्पती दिलेली आहे, मिमोन्सा दिलेली आहे. मिमोन्सा म्हणजे काय आहे माहीत आहे? मिमोन्सा या शब्दाचा अर्थ आहे लाजाळू. ही लाजाळूची वनस्पती आहे. नंतर पॉटेड प्लांट म्हणजे त्या कुंडीतील ती वनस्पती आहे. निरीक्षण करायचं आहे. आता निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, हॅव यू एक्सपिरियन्स्ड धिस? व्हॉट हॅपन्ड इमिडिएटली आफ्टर द फॉलोइंग ॲक्शन. म्हणजे तुम्ही हे कधी अनुभवलेलं आहे का? या क्रिया घडल्यानंतर काय बदल जाणवतात? कोणत्या क्रिया आहेत? या 4 क्रिया खाली ओळीनं दिलेल्या आहेत बघा. लाईट फ्लॅशड सडनली इन टू युअर आईज. म्हणजे आपल्या डोळ्यावर समोरून एखादी लाईट पडली तर आपल्याकडून काय प्रतिक्रिया होते रे? ही क्रिया घडली समजा लाईट पडण्याची, तर आपल्याला काय जाणवतं? आपण लगेच डोळे मिटून घेतो आहे की नाही. पुढे दुसरा बघा, सडनली यू फेल्ट पाइनरी. म्हणजे हाताला अचानक कोणी चिमटा काढला, समजलं? किंवा पिन असतं ना, पिन प्रिंक म्हणजे काय म्हणतात त्याला, टाचणी टोचली किंवा चिमटा काढला. तर काय होतं रे? असं चिमटा काढतात किंवा टाचणी टोचतात तेव्हा आपण हात त्वरित मागे घेतो ना, कारण आपल्याला वेदना होतात. आणि तिसरे कंडिशन आहे, द लिव्ह ऑफ मिमोन्सा प्लॅन्ट वेअर टचड. तुम्ही कधी लाजाळूचं झाड पाहिलं आहे का रे? गावाला गेल्यानंतर किंवा तुमच्या शाळेमध्ये प्रयोगशाळेत वगैरे असलं तर बघायचं, लाजाळूची झाडं कुंडीती लावतात. हे लाजाळूचं झाड असतं ना, त्याला लाजाळू त्यासाठीच म्हणतात बाळांनो. त्याला हात लावलं की ते झाडाची पानं मिटून घेतं, म्हणजे लाजतं असं म्हणा. आपली पानं मिटतं ते हात लावलं की. मग हे लाजाळूच्या पानांना तुम्ही हात लावला, काय होईल रे? लाजाळूची पाने मिटली जातात. नंतर म्हणजे हे जे प्लांट आहे ना, ते आपली पानं क्लोज करतं. ओके. ॲट सनसेट लॅम्प्स ऑन द स्ट्रीट और कोर्टयार्ड आर लिट अँड इन्सेक्ट गॅदर अराउंड द लॅम्प्स. तुम्ही जर पाहिलं असेल, दिवस मावळल्यावर अंगणामध्ये किंवा रस्त्यावरती विजेचे दिवे लागलेले असतात, त्यांच्या भोवती कीटक जमा होतात, बघितलं असेल. घरातसुद्धा होतात बघा. टुबाच्या भोवती किती पाखरं आलेली असतात आहे की नाही. तर ही काय होतं रे? ट्यूब लागली की पाखरं येतात, ट्यूब गेली की पाखरं निघून जातात. अशी क्रिया घडत असते आहे की नाही. पुढे बघा, हे काय आहे माहीत आहे? रिस्पॉन्सिवनेस टू स्टिम्युली अँड मोमेंट. याला म्हणतात चेतना क्षमता व हालचाल. म्हणजे आपण जी काय म्हणतो, चेतना आपल्यामध्ये जे निर्माण होते त्याला प्रतिसाद देणं. ओके. लिव्हिंग थिंग्स ॲक्ट ॲज इन अ व्हेरियस वेज वेन रिस्पॉन्डिंग टू स्टिम्युली. म्हणजे काय माहीत आहे? चेतनेला प्रतिसाद देत असताना एखादी चेतना झाली आपल्याला तर त्याला आपण लगेच प्रतिसाद देतो.
हाताला टाचणी टोचणी लगेच माग घेतो बघा, येतो की नाही. चेतनेला प्रतिसाद देताना सजीवामध्ये विविध क्रिया होत असतात बरं का. तुम्ही गाई म्हैशीच्या गोट्यात अचानक प्रवेश केला, काय होतं माहिती आहे तुम्हाला. इफ यू सडनली एंटर द काऊ सेड अँड काऊ अँड बफेलो स्टँड अप. तुम्हाला माहिती आहे, जर अशा काऊ शेडमध्ये गेला, जनावरांच्या गोट्यामध्ये, तर या काऊ शेडमध्ये गेल्यानंतर तिथं असणाऱ्या गायी आणि बफेलो अचानक उठून उभे राहतात, बिगिन टू मूव्ह, आणि हालचाल करायला सुरुवात करतात. 1 or 2 many even स्टार्ट मूविंग. दीज आर ऑल मुवमेंट्स. म्हणजे इकडून तिकडं फिरणं, एखाद्या गाईचं हंबरणं सुद्धा चालू होतं माहिती आहे. एखादी म्हैस ओरडायला लागते, गाई ओरडायला लागते, अशा सर्व त्यांच्या हालचाली आहेत. म्हणजे सजीव हालचाली करत असतात. वनस्पती हालचाल करतात आणि सजीवसुद्धा हालचाल करतात. पुढे बघा, अ क्रीपर हे वेगळा शब्द आहे बरं का, त्यातला नाही आहे. क्रीपर वेगळा, जवळ असल्यामुळे तो क्रीपर असा वाचाल तुम्ही. अ क्रीपर प्लॅन्टेड इन द कोर्टयार्ड लीन्स टुवर्ड अ सपोर्ट. म्हणजे अंगणात लावलेला वेल असतो ना, तो सुद्धा जिकडं आधार आहे ना त्या बाजूलाच वाढत जातो. तुम्ही बघितलं नसेल, ती त्याची टेंडन्सीच असते. त्याला आधार मिळेल ना, समजा भिंत उजव्या बाजूला आहे आणि डाव्या बाजूला काहीच नाही, तर तो उजव्या बाजूलाच वाढत जातो आणि मग त्या भिंतीवर चढतो. त्याला कसं कळतं, ते एक संवेदना असते, समजलं. अशा अनेक संवेदना या प्राणी आणि वनस्पतीमध्ये असतात. कुंडीमध्ये लावलेली वनस्पती असते माहिती आहे, खिडकीमध्ये. अ पॉटेड प्लांट प्लेस्ड इन अ विंडो ग्रोज टुवर्ड सनलाईट. बऱ्याच वेळेला आपण कुंड्या लावतो बघा, खिडकीमध्ये कुंडी ठेवलेली असते, त्यामध्ये असणारं जे रोपटं असतं ना, ते रोपटं नेहमी सूर्यप्रकाशाच्या दिशेनंच वाढलेलं झुकलेलं दिसतं. ओके. इट मीन्स दॅट प्लांट्स टू शो मुवमेंट. म्हणजे याचाच अर्थ वनस्पतीसुद्धा हालचाल करतात. सजीवामध्ये ही हालचाल स्वयंप्रेरणेनं होत असते. मग तुम्ही म्हणाल बस बी हालचाल करतात, पण त्यांचं स्वयंप्रेरणेनं असतं का रे, त्यासाठी इंजिन बसवावं लागतं ना, समजलं. ताकद द्यावी लागते, शक्ती. यांचं तसं नाही, सजीवांचं तसं नाही. आपणाला काही इंजिन बसवलं आहे म्हणून आपण चालतो का, नाही ना. मग आपण स्वयंप्रेरणेनं चालतो. आणि निर्जीव वस्तूंनी जरी हालचाल केलेली दिसली तरी त्यांची स्वयंप्रेरणेनं हालचाल नसते. मग स्वयंप्रेरणा हा शब्द महत्त्वाचा. म्हणजे सजीव हालचाल करतात असं नाही, सजीव स्वयंप्रेरणेनं हालचाल करतात. ओके. पुढे बघा, द मोमेंट ऑर द चेंज टेकिंग प्लेस इन अ लिव्हिंग थिंग ॲट सच अ टाईम इज देअर रिस्पॉन्स टू द स्टिम्युलेट. म्हणजे सभोवताली घडलेली घटना, आपल्या अवतीभोवती एखादी घटना जेव्हा घडते, तेव्हा त्या घटना म्हणजे ती चेतना असते. आणि त्यामुळं सजीवाने केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद असतो. म्हणजे आपल्याला टाचणी टोचली समजा, तर टाचणी टोचणी ही घटना झाली, म्हणजे चेतना झाली. आणि आपण हात मागे घेणं हा प्रतिसाद झाला, समजलं. असे चेतना आणि प्रतिसाद असतो. हे सजीवाचं लक्षण आहे. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेलाच चेतना क्षमता असं म्हणतात बरं का. द ॲबिलिटी टू लिव्हिंग थिंग टू रिस्पॉन्ड टू द स्टिम्युली इज कॉल्ड देअर रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय. म्हणजे चेतनेला प्रतिसाद देणं किंवा चेतना संस्था, चेतना क्षमता म्हणायचं. रिस्पॉन्सिव्हनेस इज टू स्टिम्युली इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे आपण चेतनेला प्रतिसाद देतो, हे सजीवाचं लक्षण आहे. पुढे साईडला हिरव्या रंगामध्ये, हिरव्या कलरमध्ये काय दिलेलं आहे, कॉलम दिलेला आहे बघा. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोकं चालवा. काय म्हटलं आहे, इन ईच ऑफ द एक्झाम्पल गिवन अबो व्हॉट इज द स्टिम्युली अँड व्हॉट इज द रिस्पॉन्सेस. म्हणजे सुरुवातीला दिलेल्या उदाहरणावरून चेतना कोणती आणि प्रतिसाद कोणता सांगा बघू. 4 उदाहरणं तुम्हाला दिलेले आहेत, मग त्यातली चेतना कोणती आहे आणि प्रतिसाद कोणता आहे तुम्हाला सांगता येईल का. कोणती उदाहरणं दिलेत ती बघा अगोदर. पहिलं उदाहरण होतं लाईट फ्लॅशड सडनली इन टू युअर आईज. म्हणजे डोळ्यावरती अचानक प्रकाश पडला. तर चेतना कोणती, प्रकाश पडणे ही चेतना आहे आणि डोळे झाकणं हा प्रतिसाद आहे. समजते ना सर्वांना. नंतर दुसरी बघा, सडनली यू फेल्ट अ पिन प्रिंक. म्हणजे तुम्हाला जर एखादी टाचणी टोचली, अचानक टोचली, टाचणी टोचणं ही चेतना आहे आणि हात मागं घेणं हे काय आहे, प्रतिसाद आहे. पुढचं तिसरं काय म्हटलं बघा, द लीव ऑफ द मिमोन्सा. मिमोन्सा म्हणजे लाजाळू. द लिव्ज ऑफ मिमोन्सा प्लांट्स वेअर टचड. जेव्हा आपण लाजाळूला हात लावतो तेव्हा काय होतं रे, लाजाळूला हात लावल्यानंतर लाजाळूची पानं मिटतात. हात लावणं ही चेतना झाली आणि प्रतिसाद कोणता, लाजाळूची पानं मिटणं. कळतं आहे का तुम्हाला, नक्की कळतं आहे का.
दिवस मावळल्यानंतर चौथा बघा, द सनसेट, ॲट द सनसेट लॅम्प ऑफ द स्ट्रीट, कंट्री यार्ड, नाही सॉरी कोर्ट यार्ड, म्हणजे रस्त्यावरचे दिवे किंवा एखादा घरातला लॅम्पसुद्धा, त्याच्या भोवती पक्षी इन्सेक्ट जे असतात ना छोटे छोटे, ते गॅदर होणं, हे काय आहे रे? गॅदर होणं ही चेतना आहे, म्हणजे लाईट पेटणं ही चेतना, आणि त्याभोवती लगेच इन्सेक्ट गॅदर होणं हा प्रतिसाद. अशा पद्धतीनं ही वेगवेगळे प्रतिसाद आणि चेतना आहे. पुढे दुसरा प्रश्न काय विचारला आहे बघा, व्हॉट इज द मेन डिफरन्सेस बिटवीन द मुवमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल, म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांच्या हालचालीमध्ये मुख्य कोणता फरक आहे? प्राण्यांची आणि वनस्पतीची हालचाल आहे ती स्वयंप्रेरणेनं होते, आणि निर्जीवांची वनस्पती आणि प्राणी यामध्ये ज्या हालचाली असतात त्या फरक असतं बघा. एक हालचाल असते प्राण्यांची, म्हणजे ॲनिमल मुवमेंट जी असते ती वन प्लेस टू अनदर प्लेस अशी असते, म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हालचाल होते, जातात, जागा सोडतात. वनस्पतीमध्ये हालचाल होते पण त्यांनी जागा सोडली का? नाही. अशा पद्धतीनं हालचाल करणं, मुवमेंट करणं, चेतना निर्माण होणं, हे सारी वनस्पतीची आणि प्राण्यांची लक्षणं आहेत. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. आपण लिव्हिंग थिंगच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहतो आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्राणी आणि वनस्पती यांचं लक्षणं पाहतो आहे आपण. काय पाहतो आहे आपण? लक्षणं. लक्षात राहील. आता पुढे बघा, पुढचा जर तुम्ही पेज नंबर 13वरती असाल आता, आहे की नाही, कॅन यू टेल म्हणजे सांगा पाहू, चित्रातून काय लक्षात येतं असं विचारलं आहे. व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस पिक्चर, पिक्चरमधून काय लक्षात येतं? एक पिक्चर आहे घरटं चिमणीचं आहे, तिनं अंडी घातलेली आहे, त्या अंड्यामधून ती पिलं जन्माला घालणार आहे. दुसरं आहे ते ब्रायोफायलमचं एक चित्र दिलेलं आहे, वनस्पती आहे ती, ज्याला आपण त्या वनस्पतीला मराठीत पानफुटी असं म्हणतात. समजलं? तर ती पानफुटी वनस्पती ना, त्यापासून वेगळी रोपं तयार होताना आपल्याला दिसत आहेत. घोड्याच्या बाजूला घोड्याचं छोटंसं शिंगरू आहे बघा, पिल्लो आहे की नाही, म्हणजे घोड्यानं डायरेक्ट पिलांना जन्म दिलेला आहे. आणि इकडे चौथ्या आकृतीमध्ये रोज कटिंग, म्हणजे रोजची एक फांदी कलम करून लावलेली आपल्याला दिसते, त्यापासून दुसरा गुलाब जन्माला येतो आहे. अशा पद्धतीनं एक सजीव दुसऱ्या सजीवाची निर्मिती करत असतो, म्हणजे त्याच्यासारखाच सेम सजीव निर्माण होत असतो. ही जी प्रक्रिया आहे त्याला प्रजनन किंवा पुनरुत्पादन असं म्हणतात. आता आपल्याला पुनरुत्पादन पाहायचं, इंग्रजीमध्ये त्याला रिप्रोडक्शन म्हणायचं. काय म्हणायचं? रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण पाहतोय. ओके. लिव्हिंग थिंग्स प्रोड्युसेस अदर लिव्हिंग थिंग्स लाईक देमसेल्व्स, म्हणजे एक सजीव स्वतःसारखाच दुसरा एक सजीव निर्माण करतो. सम ॲनिमल्स गिव्ह बर्थ टू आयदर यंग वन्स, काही प्राणी आहेत ना डायरेक्ट त्यांच्यासारख्या पिलांना जन्म देतात. सम ले एग्ज, काही अंडी घालतात. दे आर यंग वन्स हॅच आउट ऑफ द एग्ज, आणि मग त्यांची पिलं त्या अंड्यातून जन्माला येतात. दे आर यंग वन्स हॅच आउट ऑफ द एग. न्यू प्लॅन्ट्स आर प्रोड्युस्ड फ्रॉम द सीड्स, आणि बिया लावल्या तर त्या बियापासून सुद्धा वेगवेगळ्या वनस्पती तयार होत असतात. स्टेम ऑर लीव्ज आल्सो प्लांट्स, समजलं? म्हणजे स्टेमपासून सुद्धा वनस्पती तयार होतात, आणि लीव्जपासून सुद्धा. तुम्ही पानफुटी वनस्पती पाहिली तर लीव्जपासून त्याच्यासारखी दुसरी वनस्पती निर्माण होताना दिसते. द प्रोसेस बाय विच अ लिव्हिंग थिंग जनरेट्स अ न्यू थिंग, समजलं? द प्रोसेस इन विच लिव्हिंग थिंग जनरेट्स अ न्यू लिव्हिंग थिंग लाईक इट सेल्फ इज कॉल्ड रिप्रोडक्शन ऑर प्रोक्रिएशन. समजतंय तुम्हाला? म्हणजे अशा पद्धतीनं सजीवाच्या स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या क्रियेला, म्हणजे सजीवाच्या अंगी एक अशी प्रक्रिया आहे, क्षमता आहे म्हणा. सजीवाच्या अंगी असणाऱ्या अशा क्षमतेला, ज्या क्षमतेनुसार सजीव स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करतो, त्याला म्हणतात पुनरुत्पादन किंवा प्रजनन म्हणायचं. प्रजनन हे सुद्धा सजीवाचं एक लक्षण आहे. नंतर जरा डोके चालवा बघा, यूज युअर ब्रेन पॉवर, म्हणजे जरा डोके चालवा. वाय हॅव सो मेनी टाईप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल बीन एबल टू सर्वाईव्ह ऑन द अर्थ इवन टुडे, म्हणजे पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आजही का टिकून आहेत? त्याचं कारण पुनरुत्पादन आहे. समजलं? म्हणजे एक वनस्पती दुसऱ्यासारखी काय करते? वाढत असते, आणि त्यांचं ठराविक आयुर्मान आहे, म्हणजे वाढ होते, पण प्रत्येकाचं आयुर्मान आहे. प्रत्येकाला निसर्गानं एक वय दिलेलं आहे ना, त्याची वाढ होत असते त्या वयामध्ये. खाली एक चित्र दिलेलं आहे बघा, निरीक्षण करा आणि चर्चा करा. ऑब्झर्व अँड डिस्कस. बघा, एक आंब्याचं छोटं झाड दिलं आहे, त्याच्यापेक्षा मोठं
नंतर पानं गळलेली त्याच्यापेक्षा मोठं असं दिलेलं आहे की नाही. शेळीचं सुद्धा बघा, पिल्लू दिलेलं आहे, ते वाढताना त्याचं शेळीत रूपांतर होताना असं आयुर्मान दिलेलं आहे. प्रत्येकाचं आयुर्मान वेगवेगळं आहे आणि प्रत्येक आयुर्मानामध्ये म्हणजे प्रत्येक वयामध्ये प्रत्येक जण वेगळा दिसतो, सारखा दिसतो का नाही. शेवटी झाडसुद्धा बघा त्याचा वेगळाच आकार बदललेला आहे, पानं गळून चाललेली आहेत, या शेळ्यासुद्धा म्हाताऱ्या झालेल्या आहेत, आहे की नाही. अशा पद्धतीनं हे आयुर्मान आपल्यामध्ये सजीवामध्ये असतं. अ डेफिनेट लाईफस्पॅन म्हणतात त्याला. अ डेफिनाईट लाईफस्पॅन म्हणजे ठराविक आयुर्मान. लाईफस्पॅन समजलं, लाईफस्पॅन म्हणायचं. लाईफस्पॅन म्हणजे काय रे, हा शब्द लक्षात ठेवा बरं का. डेफिनाईट ही ठेवा आणि लाईफस्पॅन ही ठेवा. लाईफस्पॅन म्हणजे आयुर्मान, वयोमर्यादा. आता पुढे बघा, ॲट द सर्टन स्टेज ऑफ लाईफ लिव्हिंग थिंग्स बिकम्स कपॅबल ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे जीवनकालाच्या ठराविक टप्प्यावर सजीव प्रजननक्षम होतात किंवा सजीवाची प्रजनन क्षमता डेव्हलप होते. नंतर बघा, लॅटर ऑन इन लाईफ रिप्रोडक्शन स्टेज. लॅटर ऑन म्हणजे प्रजननानंतर पुढे त्यांचं अवयव क्षीण होत जातात. त्या सजीवाचे अवयव काय होतात, रिप्रोडक्शन स्टेज देअर ऑर्गन्स बिकम वीक अँड स्टील लॅटर. त्यानंतर पुढे ते त्यांचा अवयव असे क्षीण होत जातात आणि मग त्यांचा जीवनकाल संपतो, म्हणजेच सजीव मृत्यू पावतात. ओके, पुढे म्हटलेलं आहे तसं. लॅटर देअर लाईफ कम्स टू ॲन एंड, म्हणजे त्यांचं जीवन संपतं. अँड अदर वर्ड्स म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं, लिव्हिंग थिंग्स डाय, म्हणजे सजीव मृत्यू पावतात. ओके, लक्षात राहील का. दीज लाईफ स्पॅन्स ऑफ डिफरंट ॲनिमल्स अँड प्लांट्स आर डिफरंट. म्हणजे विविध प्राणी आणि वनस्पतींचं आयुर्मान वेगवेगळं असतं. म्हणजे माणसामध्ये सुद्धा माझं जितकं आयुर्मान आहे तर तितकं तुमचं नसणार, तुमचं आहे तसं दुसऱ्याचं नसणार, वेगवेगळं असतं. तसं वनस्पतीमध्ये सुद्धा. उदाहरणार्थ बघा, एक उदाहरणही दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, द लाईफस्पॅन ऑफ डॉग इज अबाउट 12 to 18 years while द ऑस्ट्रिच लाईव्ह 15 years. कळलं का तुम्हाला. म्हणजे बघा, कुत्र्याचं आयुर्मान जे आहे ते साधारणतः 12 ते 18 वर्षाचं आहे आणि शहामृग हा पक्षी आहे, शहामृग, तो 50 वर्ष जीवन जगत असतो. यू मे हॅव वंडर्ड व्हॉट एक्झॅक्टली द लिव्हिंग थिंग्स आर, हाऊ दे कम इन टू बीइंग अँड सो ऑन. म्हणजे सजीव नेमके कसे आहेत, कसे दिसतात, नेमके कसे तयार झाले, कशापासून तयार झाले, असे अनेक प्रश्न तुम्हाला सतावत असतील, पडलेले असतील. त्यामुळं तुम्हाला कदाचित या सर्वांचं आश्चर्यही वाटत असेल, ही सजीवसृष्टी कशी अस्तित्वात आली असेल वगैरे वगैरे. पुढे पेज नंबर 14वरती चला. पेज नंबर 14, डू यू नोमध्ये काय दिलेलं आहे बघा. अतिशय महत्त्वाचं नॉलेज जे असतं, अत्यंत महत्त्वाचं हे ज्ञान तुम्हाला या अशा सदरामध्ये दिलेलं असतं. बारकाईने लक्षपूर्वक पाहायचं, लिहून काढायचं, आठवणीत ठेवायचं. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे. द लाईफस्पॅन ऑफ द जायंट टर्टल म्हणजे काय रे, टर्टल म्हणजे टॉर्टॉइस म्हणजे कासव. फाउंड ऑन द गॅलापेगॉस बेट आयलँड म्हणतात त्याला. इथं स्पेलिंग वेगळं आहे, त्याचा उच्चार हा तुम्हाला स्पेलिंगाप्रमाणे करून चालणार नाही. गॅलापेगॉस असं त्याचं नाव आहे. काय नाव आहे, गॅलापेगॉस आयलँड इन साऊथ अमेरिका. हा गॅलापेगॉस बेटावर आढळणाऱ्या महाकासवाचं आयुर्मान तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. त्या लाईफस्पॅन ऑफ जायंट टर्टल म्हटलेलं आहे, महाकासव किंवा मोठं कासव, त्याचा लाईफस्पॅन दिलेला आहे. किती आहे रे, हे साऊथ अमेरिकेमध्ये, दक्षिण अमेरिकेमध्ये आढळून येतं एका बेटावरती, ज्याचं नाव आहे गॅलापेगॉस आयलँड म्हणजे गॅलापेगॉस बेट. त्याचं आयुर्मान आहे 170 years. ऑन द अदर हँड द लाईफस्पॅन ऑफ मे फ्लाय, म्हणजे दुसरीही जर बाजू पाहिली, मे फ्लाय नावाचा एक कीटक आहे, त्या कीटकाचं आयुर्मान फक्त 24 तासाचं आहे. समजलं. रेंज फ्रॉम 1 hours टू, म्हणजे जन्माला येतात आणि 1 तासात मरून जातात किंवा फार फार तर 24 तास, एक दिवसच जगतात, असेही कीटक आहेत. आणि 170 इतकं वय असणारेही काही प्राणी या पृथ्वीतलावर आहे. म्हणजे प्रत्येकाचं आयुर्मान हे वेगवेगळं आहे. समजते सर्वांना. नंतर पुढे चला, पुढचा मुद्दा बघूयाला आपण. हा बी म्हणजे आयुर्मान ठराविक असणं, हे सुद्धा
प्राण्यांचं लक्षण आहे ना, म्हणजे सजीवांचं लक्षण आहे. पुढे काय म्हटलं आहे, कॅन यू टेल म्हणजे सांगा पाहू. ऑब्झर्व द हनी कोम अँड वॉल, व्हॉट आर दे मेड अप ऑफ. म्हणजे मधमाशाचं पोळं आणि एखादी भिंत यांचं निरीक्षण करा. कशाचे बनलेले असतात रे? मधमाशाचं जे पोळं असतं ते तुम्ही कधी बघितलं आहे मधमाशाचं पोळं? तर हे जे मधमाशाचं पोळं असतं ते मधमाशाचं पोळं कशापासून बनलेलं असतं? तर छोट्या छोट्या खणांपासून बनलेलं असतं. त्याचे छोटे छोटे भाग असतात, तुम्ही पाहिलं असेल. भिंत जशी अनेक विटापासून बनलेली असते ना, वीट लावले तिथे भिंतीवरती बघा कितीतरी विटा दिसतात, त्यांच्यापासून ही भिंत बनत जाते. तसं पोळ्यामध्ये अनेक काय असतात, छोट्या छोट्या खण असतात, त्यापासून ते पोळं बनलेलं आपल्याला दिसून येतं. आता पुढे काय म्हटलं आहे बघा. यू मे हॅव सीन द स्मॉल कंपार्टमेंट ऑफ हनीकोम. हनीकोम म्हणजे मधमाशांचं पोळं. त्यामध्ये तुम्हाला ते कंपार्टमेंट दिसतात, चित्रामध्येही दिसत असतील, आकृतीमध्ये, आणि प्रत्यक्षही तुम्ही पाहिलं असेल. दीज कंपार्टमेंट्स आर जॉईंड टुगेदर टू फॉर्म हनीकोम. ते एक कंपार्टमेंट एकत्र जोडून ते हनीकोम तयार होतं. अ वॉल हॅज ब्रेक म्हणजे भिंत जी असते ती विटापासून तयार होते. टू कन्स्ट्रक्ट अ वॉल वी फर्मली जॉईन द ब्रिक्स टुगेदर. अशा पद्धतीनं आपण भिंती बांधणी करण्यासाठी या विटा एकत्र करतो आणि भिंत बांधायची तयारी करतो, आहे की नाही? तसं सेल्युलर स्ट्रक्चर. आता आपल्याला सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे तंतुमय रचना. आपली तंतूची रचनासुद्धा अशीच अनेक पेशी एकत्र येऊन आपल्या शरीराची रचना तयार झालेली आहे. त्यामध्ये अनेक प्रकार आहेत. आता एक आपल्याला पाहिजे आहे. लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ स्मॉल युनिट लाईक सेल्स. सर्वात लहान युनिट जे आहे, लहान घटक जो आहे, ज्या घटकापासून हा सजीव बनलेला आहे त्याला पेशी असं म्हणतात. सेल म्हणायचं, सेल. व्हॉट इज सेल? लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ स्मॉल युनिट्स कॉल्ड सेल. ऑल द ॲक्शन्स अँड प्रोसेस इन द बॉडीज ऑफ लिव्हिंग थिंग्स आर ब्रॉट अबाउट विथ द हेल्प ऑफ दीज मायक्रोस्कोपिक सेल. आणि सजीवांच्या शरीरात घडून येणाऱ्या म्हणा सर्व क्रिया या सूक्ष्म पेशीच्या साह्यानंच पार पाडल्या जातात. पुढे चला. सम लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ सिंगल सेल. सिंगल सेल म्हणजे काही सजीव एकाच पेशीपासून बनलेले असतात, त्यांना एकपेशी असं म्हणतात. बघा पुढे दिले, दीज आर कॉल्ड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. त्यांना एकपेशीय सजीव असं म्हणतात. ऑन द अदर हँड द लिव्हिंग थिंग्स दॅट आर मेड अप ऑफ मेनी सेल आर कॉल्ड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. विरुद्ध बाजूला ज्यांचं शरीर अनेक पेशीपासून बनलेलं असतं त्यांना बहुपेशीय सजीव असं म्हणतात. द अमिबा अँड सम अदर मायक्रो ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर. म्हणजे अमिबा आणि त्यांच्याबरोबर अजून काही जे सूक्ष्मजीव आहेत त्या सूक्ष्मजीवांना त्यांची बॉडी युनिसेल्युलर असते, एकपेशी सजीव म्हणतात. वाईल मॅन, काऊ, माऊस, नंतर कॉक्रोचेस, एलिफंट, बनियन ट्री अँड ओनियन प्लांट खाली दिलेले आहे चित्रामध्ये सर्व बघा. ETC आर द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. हे कॉक्रोच, पिजन, एलिफंट, ओनियन प्लांट, नंतर गोगल काय दिलं आहे, स्नेह दिलेला आहे, आणि ओनियन ट्रीसुद्धा दिलेलं आहे. हे सारे मल्टीसेल्युलर आहेत म्हणजे बहुपेशी आहे. त्यांचं शरीर अनेक पेशी एकत्र येऊन तयार झालेलं आहे. ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर सीन इन एव्हरी सेल ऑफ लिव्हिंग थिंग्स. समजलं? ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स म्हणजे ही लिव्हिंग थिंग्स ज्या म्हणजे सजीवसृष्टीची जी लक्षणं आहेत ती सारी लक्षणं या छोट्या छोट्या पेशीमध्ये, प्रत्येक पेशीमध्ये असतात. वेदर इट इज युनिसेल्युलर आर मल्टीसेल्युलर, ते एक पेशी असो किंवा बहुपेशी असो. अशा पद्धतीनं सेल्युलर स्ट्रक्चर इज द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स इवन दो द नंबर ऑफ सेल्स मे व्हॅरी. पेशींची संख्या वेगवेगळी असली तरी पेशीमय रचना हे सजीवांचं काय आहे, प्रमुख लक्षण आहे. समजलं? पिक्चर पाहिली, सुंदर सुंदर पिक्चर इकडे स्क्रीनवरती आहेत, वेरियस लिव्हिंग थिंग्स म्हणून दिलेलं आहे. पुढचं पेज, आता 15वं पेज झालेलं आहे. 16वं पेजवरती जाऊया आपण, आहे की नाही? आता कितवं पेज आहे? 16वं पेज आहे. तर यामध्ये काय विचारलेलं बघा. इन्स्टिट्यूट ऑफ वर्क म्हणजे कोण काय करतं. अशा काही इन्स्टिट्यूट असतात प्राणी आणि वनस्पतीवर काम करणाऱ्या, त्या इन्स्टिट्यूटबद्दल इथं माहिती दिलेली आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ फॉर द वर्क, द इन्स्टिट्यूट दॅट वर्क्स फॉर द सर्वे अँड कॉन्झर्वेशन ऑफ व्हेरियस प्लांट्स अँड ॲनिमल इन डिफरंट पार्ट ऑफ इंडिया आर द बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया. एक आहे
बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया ही संस्था जी आहे ती वनस्पतीशास्त्रावर अभ्यास करते, स्टडी करते, रिसर्च करते. 1890 साली स्थापन झालेले आहे. अँड झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे प्राणीशास्त्रावर अभ्यास करणारी संस्था 1916 तिचे स्थापना झालेली आहे. रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे. इन केस you find an unicellular plant or animal in your surrounding, you can communicate with this institute to obtain more information about it. असं जर झालं तुमच्या परिसरात, समजा तुम्हाला एखादी अनोळखी वनस्पती भेटली किंवा एखादा अनोळखी प्राणी भेटला, तर तुम्ही त्या संस्थेशी संपर्क करू शकता आणि त्याची अधिक माहिती मिळवू शकता. अशा पद्धतीनं ही सारी लक्षणं, वेगवेगळी लक्षणं, मी जवळजवळ 9 लक्षणं तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलेली आहेत. कोणकोणती लक्षणं आहेत माहीत आहे तुम्हाला? पहिल्यांदा त्यांची मी लिस्ट सांगितलेली होती, आठवते का रे कुणाला? म्हणजे वाढ, ग्रोथ म्हणतात त्याला, अन्नाची आवश्यकता, नेसेसिटी ऑफ फूड, नंतर श्वसन, रिस्पायरेशन, उत्सर्जन, एक्सक्रिशन, नंतर प्रजनन, रिप्रोडक्शन, नंतर चेतनाक्षमता. आता ही जी चेतनाक्षमता आहे ना, त्याला काय म्हणतात माहीत आहे तुम्हाला? चेतनाक्षमताला शब्द पक्का लक्षात ठेवायचा. संवेदनशीलता म्हणायचं. फूड नेसेसरी झाल्यानंतर चेतनाक्षमता ही सुद्धा तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. समजलं? रिस्पॉन्सिव्हनेस असं म्हणतात, हा शब्द लक्षात ठेवायचा. रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली अँड मोमेंट. नंतर हालचाल, मोमेंट म्हणतात. ठराविक आयुर्मान जे आहे, लाईफस्पॅन म्हणजे स्पेसिफिक लाईफस्पॅन म्हणायचं त्याला. लाईफस्पॅन, डेफिनेट लाईफस्पॅन असणं हे सजीवांचं लक्षण आहे. आणि पेशीमय रचना म्हणजे आपली जी रचना आहे ती पेशीमय असणं हे सुद्धा सजीवांचं लक्षण आहे. अशा पद्धतीनं अनेक लक्षणं आपण यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स पाहतो आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची लक्षणं पाहतो आहे. पुढे कॅन यू टेलमध्ये काय दिलं आहे बघा, सांगा पाहू. इन व्हॉट वे आर प्लांट्स अँड ॲनिमल युजफुल टू अस. वनस्पती आणि प्राण्यांना आपणाला कसे उपयुक्त असतात? वनस्पतीचाही आपणाला उपयोग होत असतो. प्रकाश संश्लेषणातून अन्न तयार करतात. वनस्पती नसतील तर आपण जीवन जगणार नाही. समजलं? अनेक प्रकारे तेव्हा वनस्पती, मूळ, फूल, पान, खोड, सारे त्यांचे पार्टसुद्धा त्याचा उपयोग आपण करत असतो. प्राणीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला उपयुक्त असतात. काही उपयुक्त असतात, काही हानिकारक असतात. वनस्पतीचंही तसं आहे. आता आपल्याला उपयुक्त आणि अपायकारक प्राणी पाहायचं आहे. ओके, बघा. युजफुल लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय रे? उपयुक्त सजीव. प्लांट्स आर युजफुल फॉर हाऊसहोल्ड म्हणजे आपल्या घरगुती कामासाठी, घरगुती उपचारासाठी, घरगुती आणि औद्योगिक, बघा, ॲज वेल ॲज इंडस्ट्रीयल पर्पज. घरगुती आणि औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात. जसं फॉर एक्झाम्पल म्हणजे जसं काय आहे तर फेन्युग्रीक, मेथी म्हणतात त्याला, नंतर पोटॅटो, ओक्रा म्हणजे भेंडी, नंतर ॲपल, बनाना आर यूज ॲज अ फूड. वाईल म्हणजे हे सारे जे आहेत ना, काय काय दिलेले आहेत, मेथी, भेंडी, बटाटा, सफरचंद, केळी यांचा वापर अन्नासाठी तयार केला जातो. त्याचबरोबर अजून काही वनस्पती आहेत बघा. एकाला म्हणतात वासाका, दुसऱ्या भाषेत त्याचं दुसरं नाव आहे अडुलसा. नंतर हिरडा म्हणतात त्याला. आता हा जो हिरडा आहे तो ही औषधी वनस्पती आहे. नंतर बेहडा आहे. नंतर दुसरी शतावरी नावाची वनस्पती आहे, स्पॅरागस, ही शतावरी नावाची वनस्पती. हिरडा, बेहडा, नंतर अडुलसा यासारख्या वनस्पती मेडिकली युजफुल आहेत. आर युजफुल ॲज मेडिसिन. या मेडिसिनसाठी युजफुल आहेत. बघा, वसाका त्यालाच ॲडुल्सा असं म्हणतात, हिरडा, बेहडा आणि स्पायरॅगस म्हणजे त्याला म्हणतात मराठीमध्ये काय म्हणायचं त्याला, शतावरी. स्पॅरागस म्हणजे शतावरी. ओके, आर युजफुल ॲज अ मेडिसिन. मेडिसिनसाठी या उपयुक्त आहेत. काही प्राणी आणि वनस्पती उपयुक्त आणि हानिकारक दिलेले आहेत. पुढे बघा, ॲनिमल्स आर ऑल्सो युजफुल टू अस. डॉग्स, कॅट, क्रोज, बफेलो, काऊज, बफेलोज म्हणजे गाय, म्हैस, कॅट्स, डॉग्स हे आपल्याला उपयुक्त प्राणी आहेत. आर केप्ट फॉर डोमेस्टिक युजेस म्हणजे घरगुती, घरामध्ये त्यांना आपण पाळतो. समजते तुम्हाला?
मांजर, कुत्रा, गाय, म्हैस असे प्राणी घरगुती उपयोगासाठी नेहमी आपल्याकडून पाळले जातात. फिश, सीप, समजतंय का तुम्हाला? नंतर फाऊल, आर, मांजर, कुत्रा, गाय, म्हैस हे उपयुक्त प्राणी आहेत. त्याचबरोबर मासं, मेंढी, कोंबड्या, समजतंय का तुम्हाला? हे जे ॲनिमल्स आहेत, तर हे ॲनिमल काय करतात? फाऊल म्हणजे कोंबडी आर यूज्ड ॲज अ फूड, while animal like horses, oxen, camel prove useful in various occupation. त्याचबरोबर घोडा, बैल, उंट यासारखे, हत्ती यासारखे मोठे प्राणी जे आहेत ना, ते विविध व्यवसायासाठी वापरले जातात. त्यांच्याकडून शेतामधले वगैरे कामं करून घेतली जातात, वाहतूक करून घेतली जाते. द अर्थवर्म इज ऑल्सो युजफुल इन ॲग्रिकल्चर. गांडूळ माहिती आहे? अर्थवर्म म्हणजे गांडूळ. तो गांडूळ शेतीमध्ये असतो. शेतकरी मित्र म्हणतात गांडुळाला. शेती भुसभुशीत करतो, विष्ठा टाकतो, पालापाचोळा कुजवण्यासाठी मदत करतो. शेतकऱ्याचा मित्रच असतो, तोही उपयुक्त असतो. त्याच्यानंतर आपणाला हार्मफुल लिव्हिंग थिंग्स म्हणजे अपायकारक सजीव, ज्यांचा आपल्याला काही उपयोग नाही, उलट अपाय होतो. सम ॲनिमल्स अँड प्लांट्स आर ॲज अराउंड अस. सम ॲनिमल्स अँड प्लांट्स अराउंड अस आर हार्मफुल टू मॅन. फॉर एक्झाम्पल मॉस्किटो, डास अँड फ्लीज म्हणजे माशा, मत्सर. नंतर स्प्रेड डिसीजेस, कॉक्रोचेस, माईस, रॅट्स डिस्ट्रॉय आवर फूड. कॉक्रोचेस, उंदीर किंवा घुशी हे आपलं अन्न डिस्ट्रॉय करतात, नष्ट नाही कसं करतात, म्हणजे खराब करतात. नंतर टिक्स ॲल्सो स्प्रेड डिसीजेस. आता ही टिक्स म्हणजे काय आहे माहिती आहे का तुम्हाला? बघा, पहिले एकतर झुरळं, उंदीर, घुशी अन्नाची नासाडी करतात. टिक्स म्हणजे वा, समजते का तुम्हाला? लिस्ट, टिक्स आल्सो स्प्रेड डिसीजेस. वा आणि गोचिड म्हणतात त्याला. त्यामुळे अनेक रोग पसरले जातात. काही प्रकारचे विषारी पालीसुद्धा असतात, माहिती आहे का तुम्हाला? हां, लाईस अँड टिक्स आल्सो स्प्रेड डिसीजेस. द बाईट्स ऑफ सम पॉयझनस लिझर्ड. पॉयझनस लिझर्ड म्हणजे काही विषारी पाली. स्पायडर, समजलं, म्हणजे विंचू. स्नेक, साप. अँड स्कॉर्पियन. स्कॉर्पियन म्हणजे विंचू, स्पायडर म्हणजे कोळी, स्नेक म्हणजे साप. कॅन इवन कॉज डेथ. त्यांच्यामुळे सुद्धा आपली डेथ होऊ शकते, ते सुद्धा विषारी आहेत. इफ वाईल्ड इलेफंट्स एंटर ह्युमन सेटलमेंट्स म्हणजे राहत्या वस्तीमध्ये जर जंगली हत्ती घुसला तर काय होईल रे? दे केअर अ लॉट ऑफ डिस्ट्रक्शन. अशा पद्धतीनं हत्तीकडून सुद्धा मोठी नासधूस होऊ शकते. काही प्राणी उपयुक्त आहेत, काही प्राणी हानिकारक आहेत. काही प्राणी असे आहेत उपयुक्तही आहे आणि हानिकारक आहे. हत्ती उपयुक्तही आहे आणि हानिकारकही आहे, समजलं. सम प्लॅन्ट्स टू कॅन बी हार्मफुल ॲज फॉर एक्झाम्पल द लॉडर. आता हे लॉडर म्हणजे काय माहीत आहे तुम्हाला? वनस्पतीप्रमाणे काही वनस्पती अपायकारक असतात. उदाहरणार्थ गाजर गवत आहे, अनावश्यक तण आहे ना, लॅडर. नंतर काय पार्थेनियम अँड अदर वीड्स म्हणजे ही जी गाजर गवतासारख्या वनस्पती आहेत. नंतर अजून काय? गाजर गवतासारख्या वनस्पती तर आहेतच, त्याचबरोबर अनावश्यक तण आहे, अमरवेल आहे. ह्या साऱ्या वनस्पती कोणत्याही कामाच्या नाहीत. सम प्लांट्स टू कॅन बी हार्मफुल ॲज फॉर एक्झाम्पल द डॉडर, पार्थेनियम अँड अदर वीड्स. पॉड्स ऑफ द नीडल, कोलोकॅसिया लीव्ज कॉज इचिंग. तुम्ही जर खाजकुयली तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही. पॉड्स ऑफ द नीडल ही खाजकुयलीची शेंग असते. नंतर कोलोकॅसिया म्हणजे अळूचं पान. कोलोकॅसिया लीव्ज म्हणजे अळूचं पान. कॉझिंग इंचिसेस म्हणजे यांच्यापासून आपणाला इचिंग होतं. इचिंग म्हणजे काय रे? इचिंग म्हणजे खाज. इचिंग हा शब्द लक्षात ठेवा. प्लॅन्ट्स लाईक ओलेंडर, नंतर लँटाना हॅव स्ट्रॉंग ऑर्डर. आता ओलेंडर म्हणजे काय माहिती आहे? कनेर. आणि घाणेरी वनस्पती आहे ना, त्याला म्हणतात लँटाना. त्यांचा ऑर्डर जो असतो, वास उग्र असतो. पुन्हा तुम्ही धोत्रा नावाची वनस्पती पाहिल्या तर धोत्रा प्लॅन्ट इज पॉयझनस. धोत्रा ही वनस्पती असते ना, ती वनस्पती अत्यंत विषारी असते.
नंतर अँड फंगी अँड algae, अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ फंगी अँड algae इन वॉटर पोल्यूट्स ड्रिंकिंग वॉटर अँड मे कॉज द स्प्रेड ऑफ डिसीजेस. शेवाळ आणि कवक जे असतात ते पाण्यात बेसुमार जर वाढली तर पिण्याचं पाणी दूषित होतं आणि त्यामुळे आजार पसरण्यास त्याची मदत होते. पुढचं पेज बघूया. वाईल्ड ॲनिमल्स. आता हिंस्र पशु बघा. वाईल्ड ॲनिमल्स दॅट हंट्स अदर ॲनिमल फॉर फूड आर कॉल्ड पॅन्थर. फॉर एक्झाम्पल प्रिडेटर म्हणतात त्याला, पॅन्थर नाही ते प्रिडेटर. प्रिडेटर म्हणजे भक्षक, म्हणजे जंगलात राहणारे जे प्राणी प्राण्याची शिकार करत असतात आणि ती शिकार करून आपलं भक्ष्य खात असतात, म्हणजे आपलं अन्न मिळवतात, त्यांना हिंस्र प्राणी असं म्हणतात. उदाहरणार्थ टायगर, लायन, वॉल्स, लेपर्ड्स म्हणजे काय रे, वाघ, सिंह, लांडगे, बिबट्या. लेपर्ड म्हणजे बिबट्या, वॉल्स म्हणजे लांडगा, वॉल्स. समटाइम्स ड्यू टू deforestation such animal enter human settlements in search of food and may kill domestic animal or people. म्हणजे कधी कधी काय होतं म्हणतं, काही वेळेला मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली. डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड. अन्न मिळवण्यासाठी मानवी वस्तीत हे हिंस्र प्राणी शिरतात आणि मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी आणि मानव यांचं बळी घेतात. म्हणजे वाघ, सिंह हे कधी कधी मानवी वस्तीत घुसतात, कारण जंगलतोड झालेली असते, त्यांचं खाणं कमी झालेलं असतं. फाइंड आउटमध्ये काय दिलं आहे बघा. वॉच TV ॲनिमल्स सच एज नॅशनल जिओग्राफिक अँड डिस्कवरी अँड कलेक्ट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस प्लांट्स अँड ॲनिमल्स फाउंड इन आवर सराउंडिंग. हॅव अ क्लास डिस्कशन विथ रेफरन्स टू कलेक्टेड इन्फॉर्मेशन. म्हणजे तुमच्या अवतीभोवती आढळणारे विविध वनस्पती आणि प्राणी यांच्याविषयी माहिती मिळवा. नॅशनल जिओग्राफिक चॅनल आहे, डिस्कवरी चॅनल आहे, या वाहिन्यावर ही माहिती उपलब्ध आहे. अनेक कार्यक्रम असतात, त्यामधून ती माहिती मिळू शकते आणि ती माहिती वर्गात चर्चा करा. पुढे सर्वात शेवटचं सदर आहे पहा. ऑलवेज रिमेंबर. म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आहे? मेनी प्लांट्स अँड ॲनिमल इन नेचर सॅटिस्फाय आवर नीड. म्हणजे बरेचसे सजीव प्राणी आणि वनस्पती या आपल्या गरजा भागवत असतात. समजलं? पुढे बघा. द यूज ऑफ सच प्लांट्स अँड ॲनिमल्स शूड बी रिस्ट्रिक्टेड ओनली टू आवर नीड. म्हणजे वनस्पती असेल किंवा प्राणी असेल, आवश्यकता असेल तेवढाच त्यांचा उपयोग करून घ्यावा. विनाकारण वनस्पतीची पानं, फळं, फुळं काही तोडायचं नसतं, बरं का. वी शूड नॉट पिक लीव्ज, फ्लावर अँड फ्रूट्स अननेसेसरीली. म्हणजे विनाकारण काही तोडायचं नाही. फुलं तोडायची नाहीत, पानं तोडायची नाहीत, फळं तोडायची नाहीत, लाकडं तोडायची नाही, वनस्पती बुंदा तोडायचं नाही. ॲनिमल शुड नॉट हंटेड. म्हणजे प्राण्यांची शिकारसुद्धा आपल्याकडून होता कामा नाही, त्यांना त्रास द्यायचा नाही. दे शुड नॉट बी टीज्ड. म्हणजे त्यांना त्रास द्यायचा नाही. जस्ट फॉर फन. म्हणजे गंमत म्हणून आपण शिकारीला गेलो आणि त्यांचा जीव घेतला असं करायचं नाही. इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी अँड ड्युटी ऑफ ऑल ऑफ अस प्रोटेक्ट प्लांट्स अँड ॲनिमल. म्हणजे आपली सर्वांची वनस्पती आणि प्राण्यांचं संरक्षण करणं ही जबाबदारी आणि कर्तव्य आहे. आता सर्वात शेवटचं आणि अत्यंत महत्त्वाचं एक सदर असतं बघा. व्हॉट वी हॅव लर्न्ड. म्हणजे आपण या लेसनमध्ये काय शिकलो, त्या लेसनमधले हे महत्त्वाचे जे मुद्दे असतात ते सारे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला पाहिजे आहेत. पहिला बघा. ग्रोथ, रिस्पिरेशन, एक्सक्रीशन, रिप्रोडक्शन, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युले मूवमेंट, अ डेफिनाईट लाईफस्पॅन अँड सेल्युलर स्ट्रक्चर आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे वाढ होणं, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, चेताक्षमता, हालचाल, ठराविक आयुर्मान, पेशीमय रचना ही सजीवाची लक्षणं आहेत. ॲनिमल ग्रो फॉर सर्टन पिरियड ऑफ देअर लाईफ. प्लांट्स हाऊ युअर ग्रो ॲज लॉंग ॲज दे लिव्ह. म्हणजे प्राण्यांची वाढ ठराविक कालावधीपर्यंत होत असते, पण वनस्पतीची वाढ मात्र ते जिवंत असेपर्यंत होत असते. दुसरा मुद्दा झाला. नंतर तिसरा पहा. ॲनिमल हॅज अ स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर रिस्पायरेशन while plant respire through microscopic pores on their leaves and stems. म्हणजे श्वसनासाठी प्राण्यांमध्ये ठराविक अवयव असतात. वनस्पतीमध्ये मात्र खोड व पानामधील सूक्ष्म छिद्र असतात, त्याच्या साहाय्याने श्वसन होतं. ओके. द प्रोसेस
ऑफ इलिमिनेटिंग वेस्ट प्रोडक्ट फॉर द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रीशन. म्हणजे उत्सर्जन म्हणजे काय सांगितलेलं आहे. द प्रोसेस ऑफ इलिमिनेटिंग म्हणजे शरीरात निरुपयोगी पदार्थ आहे ते बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन, एक्सक्रीशन. समजते सर्वांना. नंतर पुढे ऑल लिव्हिंग थिंग्स हॅव द ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस. स्वतःसारखा दुसरा सजीव निर्माण करण्याची क्षमता सर्व सजीवामध्ये आहे. लिव्हिंग थिंग्स मूव बिकॉज ऑफ देअर ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड टू स्टिम्युली. म्हणजे चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेमुळे सजीवामध्ये हालचाल घडून येते. नंतर प्लांट्स शो स्पॉन्टेनियस मुवमेंट बट दे कॅनॉट लिव्ह देअर प्लेस अँड गो एल्सवेअर अँड ॲनिमल डू. म्हणजे वनस्पती स्वयंप्रेरणेने हालचाल करत असतात, आहे की नाही, आपण पाहिलेलं आहे. तर त्या प्राण्यांमध्ये तशी हालचाल होत नाही. प्राण्यामध्ये जशी हालचाल होते ना, प्राणीही स्वयंप्रेरणा करतात, वनस्पतीही स्वयंप्रेरणेने करतात, पण यांच्या हालचालीमध्ये फरक काय असतो रे. प्राण्याप्रमाणे ते जागा सोडत नाही, ते एकाच जागी असतात वनस्पती. पुढे लिव्हिंग थिंग्स हॅव डेफिनेट लाईफ स्पॅन ॲट द एंड ऑफ विच दे डाय. सजीवांना जीवनकाल ठराविक मिळालेला असतो, त्यानंतर ते मृत्यू पावतात. नंतर पुढचं जे आहे ते मेनी ॲनिमल्स अँड प्लांट्स आर युजफुल टू अस अँड आवर डेली लाईफ. सम ॲनिमल्स अँड प्लांट्स कॅन बी हार्मफुल टू अस. म्हणजे अनेक प्राणी आणि वनस्पती आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात, पण काही प्राणी असतात ना, ते वनस्पती आणि आपल्यासाठी हानिकारक अपायकारक असतात. आणि सर्वात शेवटचं द स्मॉलेस्ट युनिट ऑफ लिव्हिंग थिंग इज द सेल. म्हणजे सजीवाचा लहानात लहान घटक असतो, भाग असतो, त्याला म्हणतात सेल. अशा पद्धतीनं हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. पुढे एक्झरसाईज दिलेला आहे. आता एक्झरसाईज मी काही तुम्हाला सांगत बसत नाही आहे, तुम्ही ते शोधायचं आणि एक्झरसाईज मी पाठवतच असतो तुम्हाला उत्तरसहित. तो लिहून काढायचं आणि पाठांतर मात्र नक्की करायचं. पाठांतर झालं की मग व्हिडिओ बनवायचा पाठांतराचा आणि मला पाठवून द्यायचं. अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारलेले आपल्याला दिसतात. कोणकोणते प्रश्न आहेत बघा. राईट द आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड्स. छोटे छोटे प्रश्न आहेत. व्हॉट हेल्प्स देम टू हेल्थ. ब्रीथ करण्यासाठी कोण कशाचा वापर करतो. नंतर गाळलेल्या जागा. छोटे छोटे प्रश्न आहेत सारे. असे अनेक प्रश्न इथं दिलेले आहेत स्वाध्यायामध्ये. तो स्वाध्याय सोडवून त्याचा फोटो काढून पाठवायचा. नंतर पाठांतर करायचं आणि मग ते पाठांतर व्हिडिओ करून पाठवायचं. ओके.